माईक्स जास्त आलेत. आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा माईक्स नव्हते, त्यामुळे लिबर्टी होती. काही शब्द छान ओपनपणे बोलून एक्सप्रेस करायची. आणि हे मी खूप सोप्या आणि माइल्ड भाषेत सांगतोय, पण ग्राउंडवरची भाषा थोडी वेगळी असते. माझ्यासाठी रवी शास्त्री डेफिनेटली एक रोल मॉडेल होता. आणि जेव्हा मला रवीच्या अंडर स्क्वॉडमध्ये घेतलं गेलं, त्याच्याबरोबर नेटमध्ये प्रॅक्टिस करताना एवढा कॉन्फिडन्स द्यायचा की मी तुला आत्ता सांगतो की ते रवीचं शेवटचं वर्ष होतं. पण नेट्समध्ये बॉलिंग करताना चल निलेश करून माझ्या खांद्यावर टाकायचा, चल डालते साथ में. तर शेवटच्या सेशनमध्ये ना संजय माझ्याकडे आला, निलेश यांना ना आपण आउटसाइड द लेग स्टंप टाकूया, मला ना 40 ते 50 रन सेव्ह करून दे. सचिन तेंडुलकर ॲज अ कॅप्टन, माझ्यासाठी अंडर 15 रणजी ट्रॉफी इंडिया सचिन तेंडुलकर कॅप्टन होता. त्यामुळे माझ्यासाठी सचिनचं स्थान एक स्पेशल स्थान आहे. कारण माझ्या की डेब्यूच्या सिच्युएशन्समध्ये सचिन हॅज बीन प्लेइंग अन इंटिग्रल पार्ट. कितीही काहीही झालं तरी बेसिक्स तुमच्यापासून कोणी घेऊ शकत नाही. आणि आजच्या T20च्या युगात सुद्धा ते प्रूव्ह होत आहे. जेव्हा इंडियाला 97ला सिलेक्ट झालं ना, तेव्हा मुथाया मुरलीधरन एका नवीन बॉलवर काम करत होता. आजचं सगळ्यात महत्वाचं यंगस्टर्सचं डिस्ट्रॅक्शनवालं कारण काय? टू मच एंगेजमेंट इन टू मोबाईल फोन्स. मी असं म्हणत नाही की तुम्ही सोशल मीडियापासून लांब राहा, मी असं म्हणत नाही की तुम्ही मोबाईल वापरू नका, पण तुम्हाला कळलं पाहिजे प्रायोरिटी कुठे, किती, केव्हा आणि कशी द्यायची. की AI स्पोर्ट्समध्ये सगळ्यात कमी इफेक्ट होईल, कारण इट्स द फिजिकल इंटरव्हेन्शन आणि त्याचा लागणारा इंटरफेस जो आहे तो AI काय कुठलंच टूल रिप्लेस करू शकत नाही. आज अजित आगरकर इंडियन क्रिकेट टीमचा चीफ सिलेक्टर आहे. म्हणजे अजित आगरकर चुकला होता का? अजिबात नाही. बरं, निलेश कुलकर्णीला फरक पडला नाही, कारण मला क्रिकेटमध्ये काहीतरी चांगलं करण्यासाठी यायचं होतं. क्रिकेटमध्येच माझं करिअर होतं हा विषयच नव्हता. त्यामुळे मला फरक पडला का? नाही. नुकसान कोणाचं झालं? मुंबई क्रिकेटचं. मुंबईचे कमीत कमी 10 ते 12 रिटायर्ड प्लेयर्स स्टेटसाठी कोचेस किंवा बाकीची कामं करतात. याचा अर्थ मुंबईच्या टेम्पलेटला कोणीतरी दुसरं फॉलो करायचा प्रयत्न करताय ना. मग आपल्याला 2 पावलं पुढे जाण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्याच्या गोष्टीची प्रॅक्टिस आपण करायला पाहिजे. तर वसीम जाफर नंतर जो मी लेझी एलिगन्स बघितला ना, तो रोहित शर्मा होता. की त्याचा तो स्टेप आउटून जो नुसता टाइम करायचा ना, त्याच्यावर सुद्धा बॉल स्टँडमध्ये जायचा. ज्युनियर क्रिकेटमध्ये सुद्धा त्याच्याकडे ही अबिलिटी होती. त्याचं जे रीडिंग होतं ना त्या टाइम करायचं, आउटस्टँडिंग होतं. एक विनायक सामंत जो पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत त्याच इंटेन्सिटी जोरात धावायचा, आणि एक वसीम जाफर पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत त्याच इंटेन्सिटीने जायचा. एवढे दोघं डिस्टिंक्ट होते. नमस्कार, मी अमोल कराडकर, द हिंदू वृत्तपत्राचा क्रीडा प्रतिनिधी. आणि आज मी कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये एक नवीन नाही, जुना पाहुणा नवीन जागेत आणि नवीन स्वरूपात आणि नवीन विषयावर तुमच्याबरोबर घेऊन आलेलो आहे. माझ्याबरोबर आहेत माजी फिरकीपटू आणि ज्यांची दुसरी स्टिंट जी आहे कारकिर्दीची ती पहिल्या स्टिंटपेक्षा जास्त झळाळत आहे असे निलेश कुलकर्णी. निलेश, वेलकम बॅक टू स्पोर्ट्स कट्टा. थँक्यू अमोल, थँक्यू मला परत बोलवल्याबद्दल. याचाच अर्थ तुझं पण खूप चांगलं चाललंय आणि स्पोर्ट्स कट्ट्याची प्रगती खूप छान होते, हे बघून खूप आनंद झाला. धन्यवाद. सो तुमच्यापैकी जर कोणी बघितलं नसेल तर स्पोर्ट्स कट्टाचा दुसरा गेस्ट एपिसोड जो आधीच्या स्वरूपात होता CCBKमध्ये, माझा संस्मरणीय रणजी ट्रॉफी हंगाम, तो निलेश कुलकर्णी सरांबरोबर केला होता. तेव्हा तरुणाई होती स्पोर्ट्स कट्टा प्लॅटफॉर्मची. स्काईपने त्यांचं थोडंसं डोकं कापलं होतं. आता त्यांच्याच प्रशस्त अशा इन्स्टिट्यूटच्या आवारात आपण आहोत, तसं काही आता होणार नाही. त्याचबरोबर निलेश कुलकर्णींचं नाव ज्या एका दिवसासाठी क्रिकेटच्या इतिहासात कायमचं सुवर्णाक्षरांनी नोंदलं गेलं आहे, त्या दिवसाबद्दल आणि त्या सामन्याबद्दल आपण विशेष गप्पा एक वेगळ्या भागात त्यांच्याबरोबर मारलेल्या आहेत, त्याही तुम्ही बघा. निलेश, दुसरा आणि आत्ता जो मी 2दा उल्लेख केला की कारकिर्दीची दुसरं वळण त्यांचं, तर आम्ही आत्ता गप्पा मारतोय इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट या संस्थेच्या आवारात मुंबईत. त्यांचं जे हेडक्वार्टर्स आहे, या संस्थेचे निलेश कुलकर्णी संस्थापक संचालक आहेत, साध्या मराठीत फाउंडर डिरेक्टर. तर निलेश, ही सेकंड स्टिंट जी आहे कारकिर्दीची, त्याच्यातल्या 2 दशकांमध्ये, त्याच्या आधीची 2 दशकं तू क्रिकेटच्या मैदानावर झळकण्यासाठी जे जे करत होतास आणि मैदानावर जे करत होतास त्याचा कितपत फायदा होतोय? 200% फायदा झाला. कसं असतं अमोल, म्हणजे ॲज अ क्रिकेटर बऱ्याचदा आपण 1 डायमेन्शनल विचार करतो. म्हणजे जर का तू कॅप्टन असशील तर कॅप्टन असताना काय विचार करतो? माझी टीम, माझे प्लेयर्स, त्यांचे चॅलेंजेस, मग सिलेक्शन कमिटी किंवा मला लागणाऱ्या गोष्टी, किंवा मग कुठल्या टीमच्या अगेन्स्ट आपण खेळणार त्याचं ॲनालिसिस, मग कोच बरोबर बसून स्ट्रॅटेजी, मग त्या कंडिशनमध्ये कसं करायचं. या खूप अशा गोष्टी असतात ज्याचं एक मेकॅनिक
मेकॅनिकल पद्धत झालेली असते आणि त्याचं एक मेकॅनिझम असतं. तर ती एक प्रोसेस जर का आपण त्याला अनलर्न केलं आणि त्यातले काही थ्रेड्स काढून जर का डे टू डे लाईफ किंवा आता कॉर्पोरेट लाईफ किंवा वर्किंग कल्चरमध्ये अप्लाय केले तर 99.9% फायदा होतो. तुला समजावतो कसं होतं. बऱ्याचदा काय असतं ना की लिडरशिप, क्रिटिकल थिंकिंग, रिस्क असेसमेंट, हँडलिंग फेल्युअर, मग क्रायसिस मॅनेजमेंट, टीम बिल्डिंग, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, हे खेळाडू म्हणून आणि एक कॅप्टन म्हणून तुम्ही सगळं ग्राउंडवर शिकता. पण ज्या गोष्टी तुम्ही ग्राउंडवर शिकता त्या गोष्टी जर का तुम्हाला वर्कप्लेसमध्ये अप्लाय करायच्या असतील तर ते अप्लाय करण्यासाठी ना देयर इज अ थिन लाईन. तो एक ब्रिज आहे. तो ब्रिज कसा असतो की ग्राउंडवर कॅप्टन असताना भरपूर गोष्टी तू डायरेक्ट पुश करून ओरडून करू शकतो. इकडे गोंजारून पिंजारून थोडंसं वेगळ्या माइंडसेटमध्ये, कारण इकडे जेंडर बायसनेस असू शकतात, लोकांचा परसिव्ह करण्याची पद्धत वेगळी असू शकते. कोणाच्या घरी काही फाईट झालं आहे, काही मेडिकल इमर्जन्सी आहे, काही फ्रस्ट्रेशन्स आहेत, ते समजून घेणं गरजेचं असतं. सो त्यामुळे ह्या गोष्टी या ॲडजस्टमेंटच्या आहेत. पण मला 200% त्याचा फायदा झाला. ओके, आता उदाहरणादाखल 2-3 गोष्टी आपण स उदाहरण तू आम्हाला सांग की लिडरशिपचा उल्लेख झाला, कारण काय हे सगळं एकदम ऐकायला एकदम कॉर्पोरेट जार्गन थोडं जड वगैरे वाटू शकतं. बरोबर. लिडरशिप 2005-06 जेव्हा तू मुंबईचा कर्णधार होतास त्याच वेळेस तू एकीकडे पुढे काय हा विचार सुरू केला होतास. कदाचित IISMची पाळमुळे डोक्यात नक्की रोवली गेली होती तेव्हा. सो त्या एका सीझनमधला एखादा किस्सा ज्याचा तुला गेल्या 2 वर्षात एखाद्या वेळेस तरी वारंवार नसेल तर कसा फायदा? बऱ्याचदा झाला. म्हणजे आता एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. त्यावेळेस माझ्याकडे सिनियर प्लेयर्स होते, वसीम जाफर, अमोल मुजुमदार, हे रेग्युलर खेळणारे प्लेयर्स होते. आणि त्याचबरोबर काही ज्युनियर प्लेयर्स होते, जसं विनीत इंदुलकर जे आला होता, विनायक माने होता किंवा रोहित शर्मा होता. हे जे प्लेयर्स, अजिंक्य रहाणे होता, हे जे प्लेयर्स ज्युनियरमधनं येत होते. सो मला ना माझ्या गोष्टी ॲडजस्ट करायला लागल्या. म्हणजे अमोल आणि वसीमला ऑब्व्हियसली जास्त सांगायची गरज नाही आहे. एक एक्सपेक्टेशनचा कॉन्टेक्स्ट सेट केला आणि सांगितलं की या अपेक्षा आहेत, तर काम खूप सोपं होतं. बट वेरॅज मला त्यावेळेस ज्युनियर्सबरोबर बसायला लागायचं, जॉब रोल्स एक्सप्लेन करायला लागायचे. म्हणजे आता कॉर्पोरेटमध्ये आपण म्हणतो KRA की रिस्पॉन्सिबिलिटीज एरिया, तुम्हाला त्या प्रकारेच प्लेयरला ब्रीफ करायला लागायचं. मग त्यांच्याबरोबर वेळ द्यायचा, कॉन्फिडन्स द्यायचा. तिथे रमेश पवार पण माझ्याबरोबर होता. त्यामुळे रमेश आणि माझं ट्युनिंग खूप वर्षापासून असल्यामुळे सोपं होतं. तर ते एक्स्ट्रॅक्ट करणं सिनियरकडनं आणि नंतर ज्युनियरकडनं परफॉर्मन्स कसा काढून घेणं, हा एक वेगळा ते जे लेसन होतं ते मी आता इथे अप्लाय करतो. दुसरं लेसन म्हणजे मी एक क्रिकेटमध्ये शिकलो. ते जेव्हा मी कॅप्टन होतो, मी काय विचार करायचो की ज्युनियरला ना 1 किंवा 2 फेल्युअरसाठी आपण चांगल्या संधी देण्यासाठी बॅक करायचं. कारण पोटेन्शियल आहे म्हणून तू मुंबई टीमच्या आतमध्ये आलाय, स्क्वॉडमध्ये आलाय. कदाचित तू 11त खेळशील, पण 11त एका मॅचसाठी खेळणं ही अनसर्टनिटी देण्यापेक्षा त्याला 3 मॅचचा कॉन्फिडन्स देणं, हा एक एक्सपेरिमेंट मी त्यावेळेस केला. आणि तीच पद्धत आम्ही आज आमच्या इथे अप्लाय करतो. की जर का तुमच्याकडनं 2 चुका झाल्या, वेगवेगळ्या चुका, एक चूक नाही, एकाच पद्धतीची चूक नाही, वेगवेगळ्या चुका, त्या चुकांची सगळी जबाबदारी मी घेतो. कारण त्याच्यामागे 2 कारणं आहेत. तू जर का फेल होतोयस याचा अर्थ तू प्रयत्न करतोयस म्हणून तू फेल होतोय. त्या प्रयत्नांसाठी ती जबाबदारी मी घेतो. कारण त्याच्यात पोटेन्शियल आहे, त्याच्यात टॅलेंट आहे, म्हणून आपण त्याला बॅक केलं आहे. आणि त्या स्किलच्या बेसिसवर आपण त्यांना सपोर्ट करतो. सो लिडरशिपवर मी हे शिकलो की 3री चूक असेल ना तर ती तुझी पूर्ण जबाबदारी. कारण त्याचा अर्थ असा आहे की तुला सुधारायचं नाही, तुला शिकायचं नाही आहे, तुला इम्प्रूव्ह व्हायचं नाही आहे. तर हे जे मला क्रिकेटमध्ये तेव्हा कॅप्टन असताना मी क्लबचं केलं, कंपनीचं केलं, रणजी ट्रॉफी केली, ह्या ज्या लेसन्स मिळाल्या ना, या मला इकडे अप्लाय करताना खूप त्याचा फायदा होतो लिडरशिपवर. आणि हा फायदा कितपत होतो की आता कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट, टीम स्पोर्ट, क्रिकेट तू खेळलास की एखादा खेळाडू वगळायचा म्हणला ना की मन घट्ट करून त्याला बसवून सांगावं लागतं. चांगला लीडर स्वतः सांगतो, जर आयडियल कर्णधार नसेल तर तो सिलेक्टर्सच्या खांद्यावरून बंदूक चालवतो. बरोबर, राईट. सो तसा एखादा किस्सा की, आणि जे कॉर्पोरेट लाईफमध्ये कदाचित लोकांना जमत नाही की मीच घेतलं आणि मी कसं काढून टाकू. बरोबर. या बाबतीत कितपत फायदा झाला? 200 म्हणजे आता त्याच्यात बराच फायदा होतो पण आणि झाला पण. म्हणजे कसं असतं, एक सिम्पल एक्झाम्पल देतो. आता नावं नाही घेऊ शकत म्हणून एक जस्ट रेफरन्स म्हणून सांगतो की काही प्लेयर्स असे होते ज्यांना आपण म्हणतो ना, आता मराठी क्रिकेटमधला तो एक वर्ड आहे की बांबू द्यायला लागतो.
बांबूचा अर्थ काय आहे की तुम्हाला पुश करायला लागतं, त्याला टाईट करायला लागतं, त्याला चॅलेंज करायला लागतं किंवा त्याला ट्विक करायला लागतं. कारण तुला माहिती आहे त्याच्यात पोटेन्शियल आहे, पण कदाचित तो एवढा एफर्ट देत नाही आहे किंवा तो आज टाळमटाळ करतो आहे किंवा त्याचा फोकस हल्ला आहे किंवा त्याचा ऑब्जेक्टिव्ह दुसरा आहे किंवा त्याला काहीतरी इंटरेस्ट वेगळा आहे, तर त्याला त्या ट्रॅकवर आणण्यासाठी बांबू द्यायला लागतो. तू हीच गोष्ट जर का वर्कप्लेसमध्ये अप्लाय केली तर वेगवेगळ्या पद्धतीने याला करू शकतो. सो ती जी शिकवण होती ना त्याचे वेगवेगळे पैलू मी इथे अप्लाय केले. म्हणजे कसं की कधी खांद्यावर हात ठेवायचा, का रे बाबा घरी प्रॉब्लेम आहे का, काय झालं, आई वडील आजारी आहेत का बायकोशी भांडण झालं का किंवा गर्लफ्रेंडनी सोडलं का, अशा गोष्टी विचारून मग त्यातनं काढायचं. कारण एंड ऑफ द डे आपल्याला एक गोष्ट माहिती असते की त्याच्यात किंवा तिच्यात टॅलेंट आहे म्हणून आपण त्याच्यात इन्व्हेस्ट केलं. पण जसं मी मगाशी म्हटलं, लिडरशिपची एक स्किल कुठली आहे की जर का चुका परत त्याच होत असतील आणि तुम्ही सुधारण्याच्या पलीकडे गेला असाल तर माझी एक सिम्पल फिलॉसॉफी आहे, समोरासमोर बसायचं, कन्फ्रंट करायचं, टोन फर्म ठेवायचा आणि त्यांना हे प्रश्न विचारायचे की हे तुमचे टास्क होते गेल्या 3 महिन्याच्या रिव्ह्यूमध्ये, ही गॅप आलेली आहे, 2दा तुम्हाला फ्लॅग ऑफ केलं, तुमच्याकडनं परत ती चूक का होते, पुढचा 1 महिना तुम्हाला देतो, जर का तुमच्याकडनं नाही झालं तर आम्हाला तुम्हाला लेटर द्यायला लागेल. सो हे बोलणं तू म्हणालास तसं खूप सोपं नसतं, पण जेव्हा तुम्ही इकडनं क्लिअर असता ना की ठीक आहे वाईट वाटेल, 2 मिनिटाचा वाईट वाटेल, पण मी समोर बोललो आहे, पाठीमागे नाही बोललो आहे आणि कोणाच्या तिसऱ्याच्या थ्रू हा निरोप नाही दिला आहे. कारण मला असं वाटतं की ॲज अ लीडर जर का मी चांगल्या गोष्टी तुमच्या ॲक्सेप्ट करतो आहे, तुमच्यात पहिल्या 2 चुका पण मी ॲक्सेप्ट करतो आहे, तर तुमच्या कंटिन्यू चुका होत असतील तर ते मला तुम्हाला सांगणं तेवढंच गरजेचं आहे. कारण हे तुमच्या हिताचं आहे. जर का मी क्रिकेट खेळत असेल तर माझ्या क्रिकेटच्या टीमच्या हिताचं आहे, मी आज ISM चालवतो आहे तर माझ्या ऑर्गनायझेशनच्या हिताचं आहे. सो प्रिन्सिपल्स ऑफ ॲप्लिकेशन रिमेन्स द सेम. पण मग या अप्रोचचा इथे जास्त फायदा झाला आणि क्रिकेटमध्ये काही अंशी तोटा झाला असं कधी वाटलं तुला? स्पष्ट वक्तेपणा हा भारतात उर्मटपणा समजला जातो साधारण. मला झाला, 100% झाला आणि मी त्याचं फळं पण भोगली. कारण मी म्हणजे कसं असतं ना अमोल, त्यावेळेस ना आपण म्हणतो की आपल्याला कधी कधी मेंटॉर, गाईड किंवा एक सिनियर माणूस लागतो की तुझं हे चुकतंय, तुझं हे बरोबर आहे, हे सांगणारी लोकं पण पाहिजे असतात. आणि कदाचित माझी ती चूक झाली त्यावेळेस की मला ते करेक्ट करणारी लोकं त्यावेळेस नाही मिळाली. कारण मी थोडा अग्रेसिव्ह होतो, कमी ऐकायचो आणि मला वाटतं ते बरोबर वाटायचं, अशा ह्याच्यातनं गेल्याने काही चुका झाल्या. पण आता अनुभवाने आपण त्या चुका इथे 100% करेक्ट करतो. कारण अनुभव अशी गोष्ट आहे की बाजारात विकायला नाही आहे, तुम्हाला ती कमवायला लागते स्वतःची. त्यामुळे तो जो अनुभव मला झाला ना, ती चूक इथे न करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न मी करतो आणि ज्याचा मला 100% फायदा होतो. ओके. कुठली चूक सर्वात जास्त टाळायचा प्रयत्न केलास तू, जी मैदानावर झाली किंवा क्रिकेटमध्ये झाली? बऱ्याचदा आता हार्श बोलणं. आता मैदानावर कसं होतं ना की लँग्वेज थोडी वेगळी असते आणि आता तर थोडा प्रॉब्लेम असा वेगळा आहे की आता माईक्स जास्त आलेत. आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा माईक्स नव्हते, त्यामुळे लिबर्टी होती, काही शब्द छान ओपनपणे बोलून एक्सप्रेस करायची. आणि हे मी खूप सोप्या आणि माइल्ड भाषेत सांगतोय, पण ग्राउंडवरची भाषा थोडी वेगळी असते. तर ते इकडे तर डेफिनेटली नाही करू शकत, कारण इकडे आमच्याकडे जवळजवळ 60% फिमेल पॉप्युलेशन आहे. त्यामुळे पहिलं ऑब्जेक्शन तिकडे येईल आणि माझ्यावरच केस होईल. त्यामुळे मला ती लाईन ड्रॉ करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे की शब्द उच्चार, त्यातल्या म्हणजे टोन किंवा त्याचे एक्सटेंड हे करेक्ट करणं अतिशय गरजेचं आहे. नाही तर मग छडीच घेऊन बसायला लागेल मला. ओके. हा एक फारच इंटरेस्टिंग मुद्दा आहे. निलेश, थोडंसं मागे जात, म्हणजे आता आपण सुरुवात केली आपण 2 करिअर्सची कंपॅरिझन करून, लिडरशिप आपण बोललो. या तुझ्या आत्ताच्या सेकंड स्टेंटमध्ये आणि जसं आपण म्हणतो की तुम्ही तुमच्या आयडल्सना किंवा तुमच्या सिनियर्सना बघून त्यातून शिकून स्वतःचं काहीतरी तयार करता, बरोबर, वाढ करून. तुझ्या सुरुवातीच्या काळात तू मैदानापासून मुंबईसाठी रेग्युलरली खेळायला लागेपर्यंत मैदानावरच्या दादांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले कीर्ती कमावलेले विविध कर्णधारांबरोबर काम केलंस. कोणाकडून काय काय घेतलंस तू? सचिन तेंडुलकरांचा किस्सा तू आम्हाला सांगितलायस आधीच्या एपिसोडमध्ये. बरोबर. ओके. तो परत सांगितलास, अजून काय ऍड केलंस तरी चालेल, पण कुठल्या कर्णधाराकडून काय काय घेतलंस ते सांग. आता 3 ते 4 असे कर्णधार होते ज्यांच्यामुळे माझ्यावर खूप मोठा प्रभाव पडला
तर त्यांचं इन्फ्लुएन्स खूप पॉझिटिव्ह होता. एक रवी शास्त्री होता आणि मी ना लहानपणापासून बिकॉज ऑफ माझ्या उंचीमुळे मी आयडलाइज केलं होतं की मला रवीसारखा हाईट आहे, त्यामुळे मी बॉल एक छान टाकू शकतो, मला बाउन्स मिळेल, त्याच्यावर मी विकेट काढू शकतो. सो माझ्यासाठी रवी शास्त्री डेफिनेटली एक रोल मॉडेल होता. आणि जेव्हा मला रवीच्या अंडर स्क्वॉडमध्ये घेतलं गेलं, त्याच्याबरोबर नेटमध्ये प्रॅक्टिस करताना एवढा कॉन्फिडन्स द्यायचा की मी तुला आत्ता सांगतो की ते रवीचं शेवटचं वर्ष होतं, पण नेट्समध्ये बॉलिंग करताना चल निलेश करून माझ्या खांद्यावर टाकायचा, चल डालते साथ में, आणि एवढा कॉन्फिडन्स द्यायचा, क्या बॉल डालाय तुने. सडनली असं वाटतं की आपण 50 टेस्ट मॅच खेळून रवीबरोबर उभं आहोत. ॲज अ कॅप्टन ही क्वालिटी असणं ही फार मोठी गोष्ट असेल रे फॉर अ ज्युनियर प्लेअर, की ज्युनियरला त्यांनी कॉन्फिडन्स दिला, तुझ्या खांद्यावर हात टाकलाय, एक्स इंडिया कॅप्टन, आणि शेवटचं सीझन खेळताना तो तुला सांगतोय की चल तू डाल, सुपर डाल रहा है, ये एंगल से क्या बॉल आएगा, तेरा क्या निकल रहा है, हाथ से छूट रहा है. हे जेव्हा एखादा कॅप्टन तुला सांगतो तेव्हा तुला असं वाटतं की आरामात 5 विकेट काढू शकतो. सो ही एक रवीची एक ग्रेट क्वालिटी होती की जो तुला असा कॉन्फिडन्सवर इथे नेऊन ठेवायचा. जरी तुला स्वतःला डाऊट असेल ना तरी तो डाऊट तो काढून टाकायचा. दुसरा कॅप्टन होता संजय मांजरेकर. माझ्या दृष्टीने संजय मांजरेकरनी माझ्या बॉलिंगच्या केपेबिलिटीचा ऑप्टिमम यूज केला. म्हणजे कंपॅरिझनमध्ये सचिन तेंडुलकर नंतर जास्त बॉलिंग माझी समजून माझ्याकडनं बेस्ट परफॉर्मन्स काढायचं काम संजय मांजरेकरनी केलं. आणि ज्याच्यामुळे माझं इंडियासाठीचे दरवाजे उघडे झाले. त्यांनी काय केलं, माझ्या स्ट्रेंथ्स आणि माझ्या विकनेसेसवर फील्ड पोझिशन सकट स्ट्रॅटेजी बनवली. बरं, ह्याच्यात मला जास्त न सांगता, मला जास्त कॉम्प्लिकेट न करता, मला जास्त कन्फ्यूज न करता त्यांनी मला या सगळ्या ह्याच्यात आणलं. ज्याच्यामुळे फरक कुठे पडला की माझा जॉब रोल खूप असा ते घोड्याला टांग्याला बांधलेला घोडा असतो ना, तसा माझा फक्त एवढाच फोकस करायचा होता की संजयनी सांगितलं आउटसाईड दी ऑफ स्टंप, इकडे फील्ड लावली आहे, लेंथ बॉल टाकायचा आहे, कट नाही, म्हणजे एवढं खूप क्लिअर जॉब रोल द्यायचा. किंवा एखादा लेफ्ट हँडर आला तर ड्राईव्ह करायला लाव, कॉटन बॉल मिळेल किंवा शॉर्ट मिड विकेटला आउट होईल, एवढं क्लिअर कम्युनिकेशन असायचं. इनफॅक्ट सो मच सो की संजयनी, मला आठवते ती ग्वालियरची एक मॅच होती, फेमस मॅच, पहिलीच प्रॉबब्ली एकमेव डे नाईट फर्स्ट क्लास मॅच असेल त्यावेळची. त्याच्यात लास्ट डेला जवळजवळ 250 का 260 दिल्लीला हव्या होत्या, 262 इफ आय एम नॉट रॉंग, त्याच्या आसपास होत्या. आणि चौथ्या दिवशी एकही विकेट गेली नव्हती. आशु दाणे आणि अजय शर्मा बॅटिंग करत अख्खा दिवस बॅटिंग केली. तर शेवटच्या सेशनमध्ये ना संजय माझ्याकडे आला, निलेश ह्यांना ना आपण आउटसाईड द लेग स्टंप टाकूया, मला ना 40 ते 50 रन सेव्ह करून दे. तर मला पटकन रिअलाइज नाही झालं की त्याच्या डोक्यात विचार काय चाललाय. तर त्यांनी प्लॅनिंग काय केलं की हे 30 ते 40 रन किंवा 50 रन शेवटच्या दिवशी प्रेशर ठेवून विकेट काढायला आणि मॅच बनवायला सॉलिड उपयोगी पडतील. आय थिंक हे मॅच संपल्यानंतर मला कळलं. बट दॅट वॉज संजय मांजरेकर, की जो तुझ्याकडनं बेस्ट काढून घ्यायचा आणि त्याला जसं पाहिजे तसंच तो स्क्रिप्ट लिहायचा. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव मला मिळाला की अरे असं पण विचार करू शकतो आपण आणि असं पण बेस्ट काढू शकतो प्लेअरमधनं. सो आय थिंक दॅट वॉज समथिंग फॉर मी व्हेरी डिफरंट, व्हेरी स्पेशल. आणि नंतर अमोलच्या अंडर मी खेळलो, सायराज, पारस सगळ्यांच्या अंडर खेळलो. पण कसं होतं, आम्ही भरपूर वर्ष एकमेकांना ओळखत होतो. म्हणजे आम्ही अक्षरशः अंडर 13, 14, 15 पासून आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो. त्यामुळे आमचं जे एकमेकांबद्दलचं अंडरस्टँडिंग होतं ना, तर कधी कधी मी असं हलक्यात पण म्हणतो की आम्ही आमच्या बायकांपेक्षा एकमेकांना जास्त ओळखतो. कारण एवढ्या वर्षाची मैत्री आणि एवढा वेळ एकत्र घालवला आहे ना की सगळ्या गोष्टी तू आता काय प्रेडिक्ट करणार किंवा तू काय रिॲक्ट करणार, तू काय बोलशील, हे बऱ्याचदा आपण असं अरे हा अमोल आहे असंच रिॲक्ट करेल, आता आम्ही याला चावी देतो मग अमोल, इथपर्यंतचं आपण प्रेडिक्ट करू शकतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर खेळताना एक वेगळाच अनुभव होता. आणि ऑब्व्हियसली फॉर मी सचिन तेंडुलकर ॲज अ कॅप्टन, माझ्यासाठी अंडर 15 रणजी ट्रॉफी इंडिया सचिन तेंडुलकर कॅप्टन होता. त्यामुळे माझ्यासाठी सचिनचं स्थान एक स्पेशल स्थान आहे. कारण माझ्या की डेब्यूच्या सिच्युएशन्समध्ये सचिन हॅज बीन प्लेइंग अन इंटिग्रल पार्ट.
त्यामुळे तो एक वेगळाच विश्वास, तो एक वेगळाच कॉन्फिडन्स आणि तो एक वेगळाच अंडरस्टँडिंगचा भाग आहे जो मला माझ्या करिअरमध्ये फायदा करून गेला. आता बाकीच्यांकडे येऊ, पण सचिनचा आत्ता विषय चालला आहे. तू एवढे कॅप्टन्सी बघतेस आणि नंतर सचिन तेंडुलकरांच्या कर्णधार पदाबद्दल मी लहानपणी म्हणजे मी माझ्या टीन्समध्ये जेव्हा वाचायचो, मिळेल ते वाचायचो, तेव्हा जे रकानेच्या रकाने भरून लिहिलं गेलं होतं की सचिन तेंडुलकर स्वतःच्या लेवलला इतरांना परफॉर्म करणं अपेक्षित करतात, म्हणून कदाचित कर्णधार पदाचा तोटा होतो का? तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे माझा अनुभव माझं सिम्पल म्हणणं आहे, हे ना आपण ग्लास हाफ फुल हाफ एम्प्टी बघण्यासारखं आहे. जर का तो तुमचा परफॉर्मन्स बेटर करायचा प्रयत्न करतोय तर फायदा कोणाला होणार आहे? तुम्हालाच होणार आहे. मग त्याच्याबद्दल कंप्लेंट कशाला करायची? जर का तुम्ही ते करू शकला नाहीत तर स्वतःला दोष द्या की, दुसऱ्यांना कशाला दोष देत आहे? कारण आज तो तुमच्याकडनं बेस्ट काढायला बघतोय. बरं, तो जिनियस आहे, पण तो सुद्धा थोडा खाली येऊन तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतोय ना, तो त्याच्या एक्सपेक्टेशननी करतच नाही आहे. पण मी माझा पर्सनल अनुभव तुला सांगतो की सिच्युएशन्स इतक्यांदा अशा आल्या की मी सचिनला म्हटलं की अरे एक थोडीशी पार्टनरशिप होते, थोडं मागे ठेव. कशाला? तुझं काम काय? विकेट काढ. मला तुझ्याकडनं 5 विकेट हव्यात, रसचं काम मी करीन, तू नको काळजी करूस त्याची. हा कॉन्फिडन्स देणारा कॅप्टन जर का तुझ्याकडे असेल तर तुला असं वाटतं की 2 इंच छाती आणखीन वाढली आहे, मग का नाही तू विकेट काढण्यासाठी अग्रेसिव्हली जाऊ शकत? असे कित्येक एपिसोड्स आहेत की सचिननी ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. का? की एक 50-70 रन बॉलर्सना एक्स्ट्रा लागतील विकेटसाठी जाण्यासाठी. ते रन मी करतो की, तुमचं काम आहे तुम्ही विकेट काढा. आणि त्या पॅटर्ननी जेव्हा जेव्हा सचिन मुंबईला खेळलाय, म्हणजे मला एक किस्सा आठवतोय सचिनचा. एक बरोड्याबरोबर मॅच होती, एक मिडियम पेस बॉलर होता. तर सचिन इंडिया कॅप्टन होता, पण स्वतःला प्रेशरमध्ये ठेवून बेस्ट परफॉर्मन्स आणण्यासाठी सचिननी कसं प्रिपेअर करावं हे मी बघितलंय. सचिन म्हणतो अरे हा सॉलिड स्विंग करतोय, अरे हा आउटस्विंग पण टाकतोय, हा इनस्विंग. तर बाजूला बसून आम्हाला कळलं नाही की हा ह्या स्टेजला हा का बोलतोय. पण हे त्याचं प्रेपरेशन होतं. त्या बॉलरला हलक्यात न घेता त्याचा जॉब होता 100-150 रन करायचा, म्हणून तो ती तयारी करत होता की तो फोकस करेल, कॅज्युअल होणार नाही, लूज करणार नाही. म्हणजे ह्या गोष्टी किती शिकायला मिळतात. तर माझ्या दृष्टीने हा पर्स्पेक्टिव्ह जास्त इम्पॉर्टंट आहे की तो तुमचा परफॉर्मन्स जर का तुम्ही इकडे करत असाल तर तो इथे आणायला बघतोय, तर घ्या की थोडे एफर्ट, करा की एक्स्ट्रा प्रयत्न. फायदा कोणाचा होणार आहे? तुमचाच होणार आहे ना. मग काय चुकीचं आहे? राईट. आणि किती कॅप्टन्स हे म्हणतील की ती जबाबदारी माझी आणि ती करून दाखवतील. म्हणजे एक्झॅक्टली तुझा पहिला सीझन 5 सामने खेळला सचिन, 7 किंवा 8 इनिंग्समध्ये 850 रन्स आहेत, आणि ते सुद्धा म्हणजे ॲटविल करत होता. आणि फायनलमध्ये 2 इनिंगला 100. आणि ही जबाबदारी घेणारा जर का कॅप्टन तुमच्याकडे आहे तर ॲज अ बॉलर तर तुम्ही कोणी समोर आलं तरी तुम्हाला काय फरक पडत नाही. म्हणजे तामिळनाडूच्या मॅचला मला आठवत आहे ना, WV रामन, चंद्रशेखर, रॉबिन सिंग असे स्टॉलवर्ड्स होते त्यांच्याकडे, व्यंकटरमणा सगळे होते. सचिन म्हणतो आपण लवकर संपवायची नाही. हा कॉन्फिडन्स देणारा कॅप्टन जर का तुझ्या ड्रेसिंग रूममध्ये बसलाय तर मग काय फरकच नाही पडत. राईट. ओके, तू जो मुद्दा मांडलास, जे तुझे कंटेम्पररीज, जे तुम्ही एकत्र वाढलात, तर अशा वेळेस फार चर्चा करायची वेळ येत नाही हे आहे. पण तिथे कुठेतरी अल्टिमेटली कॅप्टन इन्चार्ज आहे. ते असं कधी झालं का की बीड, पारस किंवा साई, ते जे जेव्हा म्हणजे मुंबई 90sमध्ये पण अवघडच होतं मुंबई हारणं, पण ती जी 4-5 वर्ष होते आणि चंद्रकांत पंडितांसारखा कोच, बरोबर, पारस आणि साई दोघांचे 3 वर्ष मिळून, बरोबर, तेव्हा असं कधी झालं का की पण नाही, एका पॉइंटला जरी मला पटत नाहीये तरी हे संघाची गरज आणि कर्णधाराचा विचार म्हणून मी करतोय, असं होतं ना? आणि बऱ्याच एकदा तर एक सिच्युएशन अशी होती की मी चांगल्या विकेट काढत होतो, पण ग्रीन टॉप बनवली आणि मी टीममधनं ड्रॉप झालो विकेट काढून सुद्धा. माझ्यानंतर रेल्वेची मॅच होती. सो असे बरेच एपिसोड होतात आणि त्यावेळेस वाईट पण वाटतं, आणि साहजिक आहे वाईट वाटणं. म्हणजे आणि कसं असतं माहिती आहे ना, क्रिकेटर्सचा एक वेगळा इगो असतो. आपण ते पटकन ॲक्सेप्ट करणं वेळ लागतो त्याला, आणि नंतर जेव्हा वेळ जातो तेव्हा तुम्ही ते रिअलाईज करता. ज्यांना ते रिअलाईज होत नाही त्यांचं करिअर खराब होत जातं. जे रिअलाईज लवकर करतात ते बेटर होत जातात. एवढं सोपं गणित आहे.
तर असे बरेचदा एपिसोड झाले. आता आणि कसं असतं ना की आता फॉर एक्झाम्पल साई कॅप्टन आहे, तर साईला पण विकेट काढायचे आहेत. जरी तो कॅप्टन असेल तरी त्याचा फर्स्ट जॉब इज टू गेट अ विकेट. आणि मी पण बॉलर आहे, मला पण विकेट काढायच्या आहेत. त्यामुळे बॉल सोडणं, पटकन हातातनं सुटणं हे डिफिकल्टच असतं. पण त्या सिच्युएशनमध्ये जसं तू आता म्हणालास की अनुभव एक गोष्ट काय शिकवून जातो की सिच्युएशन ॲनालाइज करायला वेगळ्या दृष्टिकोनातनं कसं बघायचं त्या पर्टिक्युलर डिसिजनसाठी हे आपल्याला शिकवून जातं. बऱ्याचदा आपण म्हणतो की अरे ते मी तसं काही करू शकत नाही किंवा मी तसा विचार करणार नाही, पण कदाचित त्या विचारांनी मला ब्रेक मिळाला, मी फ्रेश झालो आणि मी पटकन पुढच्या स्पेलमध्ये 3 विकेट काढल्या. हा फायदाच झाला ना. हे आपण ॲनालाइज करत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा चुका होतात आणि त्या बऱ्याचदा नॉर्मल चुका असतात, पण ते इगोमध्ये कन्वर्ट होतं. आपण स्पेलचा उल्लेख झाला, मला त्या एका स्पेलबद्दल कायम तुझ्याकडून बोलून घ्यायचं आहे. म्हणजे जे आजकाल बऱ्याच वेळा आत्ताचे तरुण क्रिकेटर्स आम्हाला तर वारंवार ऐकावं लागतं, कदाचित तुम्हालाही ऐकावं लागत असेल की सर मॉडर्न डे क्रिकेट तुम्हाला समजत नाही. ते द ग्रेट मॅचअप थिअरी जी आहे, 2003-04ची रणजी ट्रॉफी फायनल मुंबई विरुद्ध तामिळनाडू, तामिळनाडूच्या टॉप 6 मध्ये किती 4 लेफ्ट हँड 5 होते, 6 मध्ये 5 होते. हां, आणि त्या 5 जणांपैकी किती जणांच्या विकेट एका लेफ्ट आर्म स्पिनरला मिळाल्या? 5च काढल्या होत्या. तेही पहिल्या इनिंग आणि पहिल्या इनिंगमध्ये टॉस हरून ते सुद्धा टॉस हरलो होतो आणि तामिळनाडूचे प्लेयर्स खूप खुश झाले होते. म्हणजे श्रीराम, शरद, हेमांग बदानी, रॉबिन सिंग आणि सुरेश. त्यामुळे हे सगळे होते आणि हे सगळे इनफॅक्ट सदाकोपन पण होता का, आय थिंक होता सदाकोपन होता मला वाटतं. सो कसं झालं, वी वर हंग्री फॉर अ विन. आणि मला एक गोष्ट माहिती होती की मुंबईसारखीच तामिळनाडूची विकेट ना थोडा एक्स्ट्रा बाउन्स देते, कारण थोडंसं रेडिश सॉईल आहे. तर रेड सॉईलचा ॲडव्हान्टेज काय आहे ना, बाउन्स मिळतो. आणि पहिल्या दिवसाच्या पहिल्या सेशनच्या विकेटमध्ये ना थोडंसं मॉइश्चर असतं. तर मला आठवतं चंदू आणि माझं पण एक बोलणं झालं होतं की चंदू मला बोलला होता की निलेश, एक चान्स, एक ॲडव्हान्टेज आपल्याला घ्यायचा आहे, इकडे मिळाल्यानंतर आपण गेममध्ये येऊ. म्हटलं चंदू, मला जरा थोडा जरी असिस्टंट मिळाला, वी आर इन द गेम. आणि ॲज लक वुड हॅव इट, ते लेफ्ट हँडर्स एवढे हलक्यात खेळायला गेले की लेफ्ट आर्म स्पिनर आहे तर आपण आरामात करू. म्हणजे त्यांना असं वाटलं की एवढं इझी नाही. तर पहिले 2 असे चाक गेल्यानंतर वसीमनी पण सुपर कॅच पकडला होता आणि तिकडनं जो कॉन्फिडन्स मिळाला त्या 6 विकेटमध्ये रन थ्रू करायला मजा आली. कारण एक सॅटिस्फाईंग गोष्ट कुठली असते माहिती आहे ना बॉलरला, बऱ्याचदा एक क्रिटिसिझम असतं की ऑफ स्पिनर आउट राईट हँडरला आणि लेफ्ट आर्म स्पिनर स्पेशली लेफ्ट हँडरला. कारण लेफ्ट आर्म स्पिनर्स ना जेवढे ऑफ स्पिनर राईट हँडला टाकतात ना तेवढे लेफ्ट आर्म स्पिनर्स लेफ्ट हँडरला टाकत नाहीत. त्यामुळे यू आर नॉट यूज टू दोज अँगल्स. आपण क्रिकेटिंगमध्ये काय म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ ऑल द अँगल्स. आणि ते जे अँगलची मास्टरीची जी प्रॅक्टिस करायला लागते बॉडीला तेवढी नाही होत लेफ्ट आर्म स्पिनर्सची लेफ्ट हँडर्सला. त्यामुळे मला लकीली फायदा काय झाला, मी मेजॉरिटी राऊंड विकेट टाकली. त्याच्यामुळे अनसर्टन्टी काय होती, मला 2 ॲडव्हान्टेज होते, एक बाउन्स आणि एक नवीन बॉलचा स्किड. तर मला स्किडवर 2 विकेट मिळाल्या आणि बाउन्सवर 2 विकेट मिळाल्या शॉर्टलेग सिली पॉईंटला. त्यामुळे हा जो एक स्ट्रॅटेजीचा पार्ट असतो ना, हा खूप क्रिटिकल असतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की फोकस अप्रोचनी त्या मॅचला चांगले रिझल्ट्स मिळाले. बेस्ट. सो याच्यातनं मुद्दा काय, आणि मला सध्याच्या काळातला आपण जे मग मॅचअपचा उल्लेख झाला तर म्हणजे असं नाही आहे ना, म्हणजे कटाक्षाने बॉलिंग करणं टाळता का तुम्ही तुमच्या फॉर्मॅटिव्ह इयर्समध्ये? लहानपणापासून तुम्ही सगळ्यांना बॉलिंग करूनच मोठे होता ना. मला हा पडलेला नेहमी प्रश्न आहे. मॉडर्न डे क्रिकेटच्या दृष्टीने बरेच जण आजकाल वेगवेगळ्या गोष्टी बोलतात. माझं एक छोटं सबमिशन आहे, कितीही काहीही झालं तरी बेसिक्स तुमच्यापासून कोणी घेऊ शकत नाही. आणि आजच्या T20च्या युगात सुद्धा ते प्रूव्ह होत आहे. हार्ड लेंथ एखादा बॉलर, तो हेझलवूड असू देत, तो कंगिसो रबाडा असू देत, भुवनेश्वर कुमार असू देत, जसप्रीत बुमराह असू देत, जे सक्सेसफुल बॉलर्स म्हणतो या फॉर्मॅटचे, ते ज्या कन्सिस्टंटली ती हार्ड लेंथ टाकतायत ना, त्यांना इझिली छकडी मारणं कठीण आहे. त्याच ॲनालॉजीनी डॅनियल विटोरी, मिचेल सॅटनर किंवा लेग स्पिनर्स आहेत जे लेंथ कन्सिस्टंटली हिट करत आहेत, त्यांना कन्सिस्टंटली मारणं खूप डिफिकल्ट झालं आहे. पण ह्याच्यातनं एक गोष्ट आपण कुठली चुकतोय किंवा कुठली गोष्ट विचार करत नाही आहे. आजचे बॉलर्स, मॉडर्न डे बॉलर्स किती प्रॅक्टिस करतायत की त्यांना झोपेतनं उठून पण सांगितलं ना
तरी स्पिनर म्हणून त्या लेंथवर बॉल टाकतील किंवा फास्ट बॉलर्स म्हणून त्या लेंथला हिट करतील ॲट विल. म्हणजे पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बापू नाडकर्णी सर किंवा बिशन पाजी ह्यांच्या बाबतीत काय आम्ही ऐकायचो किंवा पॅडी सरांबद्दल मुंबईत, की पॅडी सर तो टप्पा कधी हल्ले नाहीत. हे आम्ही लहानपणापासून शिकत आलो की पॅडी सरांचा कुठलाही सिच्युएशन असो टप्पा कधी हल्ला नाही. टप्पा म्हणजे काय, त्या एका लेंथवर कन्सिस्टंटली बॉल हिट करणं. बरं ह्याच्यासाठी वर्षानुवर्ष प्रॅक्टिस लागते. 4-6 दिवस किंवा 24 बॉल हे चालत नाहीत. तुम्हाला तुमच्या बॉडीला ती प्रॅक्टिस करत 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 तो कॉन्फिडन्स येतो आणि तो मॅचमध्ये जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करता तेव्हा तुम्ही सुपर कॉन्फिडंट बनता. वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस करणं हा जो मुद्दा आहे, तर डोंबिवलीतनं कसला क्रिकेटर होणार, म्हणजे हे तू नंतर सांगस की पहिल्यांदा डोंबिवलीतनं कधी क्रिकेटर होतो का, हे पहिल्यांदा नाव नको घेऊस पण किस्सा सांग मला, पहिल्यांदा कधी ऐकलंस. आणि त्या तुझ्या सुरुवातीच्या काळात एका टप्प्यावर बॉलिंग करण्यासाठी काय काय खस्ता खाव्या लागायच्या का, जिथे जमेल तिथे तू टप्प्यावर बॉलिंग टाकायची प्रॅक्टिस केली? कसं झालं माहिती ना, माझ्यासाठी 2 गोष्टी होत्या. एक तर मला आपण म्हणतो ना पूर्वीची एक जुनी म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. तर माझ्या बाबतीत मला भरपूर निंदक मिळाले जे माझ्या डोंबिवलीपासनं ट्रेनपासनं मला सतत ते क्रिटिसाइज करे, काय तू काय करणार पुढे जाऊन, तुझं काय होणार आहे, खेळ मजा कर, एन्जॉय कर आणि नंतर बँकेत नोकरी कर, असे सांगणारे पण खूप होते. पण एक चॅलेंज असतं की आपल्या अबिलिटीवरचा विश्वास आणि आपल्याला असलेला कॉन्फिडन्स जर का तो असेल ना तर भरपूर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मला ह्याच्यातनं एक खूप देवमाणूस माझ्या आयुष्यात मला मिळाला, ते होते फ्रँक टायसन सर. कारण त्यांचा माझ्याबद्दलचा विश्वास माझ्यापेक्षा जास्त होता. माझ्या बॉलिंगबद्दलचा कॉन्फिडन्स त्यांना माझ्यापेक्षा जास्त होता. आणि जेव्हा हे असं तुला सिच्युएशन येतं ना तेव्हा तू स्वतः इंट्रोस्पेक्ट करायला लागतो की यार हा माणूस म्हणतोय की तुझ्या ते पोटेन्शियल आणि तू का नाही ओळखत आहे. मग तेव्हा एफर्ट द्यायला सुरू होतं. आणि ह्याच्यासाठी अजून एक माणूस आहे ज्यांनी मला प्रचंड मदत केली या जर्नीमध्ये, दॅट इज बलविंदर सिंग संधू सर. कारण ते आम्हाला BCA मफतलाल बॉलिंग स्कीम पण होते आणि नंतर जेव्हा मी RCFला खेळायला लागलो तेव्हा मला एवढा फ्रीडम दिला ना बल्लू सरांनी. तेरे को सुबह 8 बजे प्रैक्टिस करना है, तेरे नेट रहेगा, मैच खत्म हो गया 4 बजे के बाद प्रैक्टिस करना है, 1 घंटा बॉलिंग डाल. हा जो मला फ्रीडम मिळाला ना त्याच्यामुळे मी भरपूर गोष्टी इम्प्रूव्ह करू शकलो. म्हणजे मला आठवत आहे की इनिशियली ना माझी लेंथ थोडी इनकन्सिस्टंट व्हायची. तेव्हा सुलक्षण कुलकर्णी जो RCFचा कॅप्टन होता त्याच्याबरोबर बसून बल्लू सरांनी स्पेशल अटेन्शन देऊन मला नेट्समध्ये 1-1, 1.5, 2-2 तास बॉलिंग करायला लावली. का की मला ती छोटी गोष्ट करेक्ट करायला. तर मध्ये ना मी एक किस्सा सांगितला. मी जेव्हा इंडियाला 97ला सिलेक्ट झालो ना तेव्हा मुथाया मुरलीधरन एका नवीन बॉलवर काम करत होता. आणि त्यावेळेस कसं होतं ना, म्हणजे श्रीलंकन नेट्स आणि इंडियन टीमचे नेट बाजूबाजूला असायचे. तर मी नेहमी त्याला नेटमध्ये तो बॉल टाकायचा प्रयत्न करताना बघायचो. आणि टेस्ट मॅच झाल्या, वन डे झाल्या, तो एकही बॉल त्याने टाकला नाही. त्याला काही मॅचेस नंतर मी त्याला विचारलं मुरलीला की अरे पण तू इथे टाकताना दिसतोय तिकडे का नाही टाकत आहे. तो म्हणतो मी अजून प्रॅक्टिस करतोय, मला अजून त्याची मास्टरी आली नाही आहे. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज झाली. 9 महिन्यानंतर श्रीलंका परत इकडे आली होती, 8 का 9 महिन्यानंतर. तेव्हा त्यांनी तो बॉल टाकला आणि मी त्याला म्हटलं नाव आय फील कॉन्फिडंट टू बॉल दॅट बॉल. आणि तो दुसरा होता. पण तो मुरलीधरनसारखा खेळाडू पण 8-9 महिने एका बॉलवर मास्टरी करायचा प्रयत्न करत होता बिफोर ही फेल्ट कॉन्फिडंट. आणि म्हणूनच मी सांगतोय क्रिकेट इज गेम ऑफ बेसिक्स. आज जर का तुमचे बेसिक स्ट्रॉंग असतील ना नंतर स्लोअर वन, नकल बॉल, स्वीप, कटर, बाउन्सर किंवा स्पिनर्समधला फ्लोटर, आर्म बॉल, टॉप स्पिन सगळे व्हेरिएशन आणू शकतो. जेव्हा एक छकडी पडल्यानंतर दुसरा बॉल तुमचा स्टॉक बॉल ॲट विल त्या टप्प्यावर पडायचा कॉन्फिडन्स तुम्हाला आहे. आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस शिवाय सबस्टिट्यूट नाही. पण आत्ताच्या काळात आता तू मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी शॉर्ट टर्म छोटे छोटे स्किलवाले कॅम्प्स घेतोस. आय एम शुअर एकच केलं. हां, काही मुलं मुली तुला म्हणले असतील की वेळ कुठे, सारखे तर आम्ही मॅचेस खेळतो. याच्यातनं काय म्हणजे ब्रेक तुमची सकाळची आणि संध्याकाळची सेशन तुमच्याकडे आहेत की. हे बघ परत एक आहे
कारणं द्यायची असतील तर आपण कुठलीही गाणं द्यायची. इच्छा असेल ना तर कारणं बाजूला राहतात, कारण तुम्हाला स्वतःच्या गेमवर इम्प्रूव्ह करायचं आहे. आज हा चॉईस तुम्ही देताय. आजचं सगळ्यात महत्त्वाचं यंगस्टर्सचं डिस्ट्रॅक्शनवालं कारण काय आहे? टू मच एंगेजमेंट इन टू मोबाईल फोन्स. मी असं म्हणत नाही की तुम्ही सोशल मीडियापासून लांब राहा, मी असं म्हणत नाही की तुम्ही मोबाईल वापरू नका, पण तुम्हाला कळलं पाहिजे प्रायोरिटी कुठे, किती, केव्हा आणि कशी द्यायची. जर का हा कोड तुम्ही क्रॅक केला ना, तुम्ही दोन्ही गोष्टी सुंदर बॅलन्स करू शकता. पण जर का ती तुमचं डिस्ट्रॅक्शन असेल तर डिव्हिएशन नक्की आहे. आता तुम्हाला तो मार्ग निवडायचा आहे की डिस्ट्रॅक्शन आणि डिव्हिएशन का फोकस आणि एक मार्ग. कारण त्याचे रिझल्ट तुम्हाला 100 नाही 200% मिळतात. हे मोबाईल फोनवालं जे प्रकरण आहे ते मला आठवते, तू जेव्हा मुंबईचा निवड समिती सदस्य होतास 2 वर्ष, तेव्हा आपण एका मॅचला, तेव्हा आपण या विषयावर बोलत होतो की तुम्ही खेळायचा तेव्हाची टीम बॉन्डिंग सेशन्स, बरोबर, ओके, नकळतपणे घडणारी, आणि तेव्हा आपण ह्या विषयावर बोलत होतो. तर ते म्हणजे तो कितपत बदललंय आणि त्याच्यावर सोल्युशन काय? माझं सिम्पल मत आहे, मी आत्ता जसं म्हटलं तसं की आजच्या जमान्यात मोबाईल न वापरणं हा चॉईसच नाही आहे. पण मोबाईल किती आणि कसा वापरायचा हा चॉईसप्रमाणे टीम बॉन्डिंग ॲक्टिव्हिटीज, टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज ह्या जर का केल्या ना तर एक ट्रस्ट फॅक्टर असतो. म्हणजे आता एक ॲज अ बॉलर अमोल सिली पॉईंटला राहतोय, तर अमोलचा माझ्यावरचा विश्वास आणि माझा अमोलवरचा विश्वास हा कुठे जाऊ शकतो. किंवा जेव्हा मी आणि अमोल जेवायला बाहेर गेलो आणि सांगितलं की अरे मला थोडं असं वाटतंय, मी तर नाही, मी असा प्रयत्न करत होता म्हणून तो बॉल खराब पडला. जेव्हा हे ट्रस्ट फॅक्टर येतं ना तेव्हा अमोल पण तेवढाच कॉन्फिडेंटली तिथे उभा राहतो. किंवा रनआउटचा विषय असतो, 2 बॅटर्स एकत्र बॅटिंग करतात की अरे तुला काय वाटतं, ही रन घ्यायला पाहिजे का आपण, किंवा ह्याच्या हातात घ्यायचं का, हा थोडा वीक वाटतोय. हे जी स्ट्रॅटेजी बनवायला ना त्याच्या पडद्यामागे जी कामं असतात ना ती टीम बॉन्डिंगची असतात, ती टीम बिल्डिंगची असतात. आज मुलं काय करतात, 2-2 फोन कधी कधी घेतात, घेऊन बसत मान वरती पण बघत नाहीत. डोळ्यात डोळे घालून कॉन्व्हर्सेशन करणं किंवा सिनियर्सकडनं शिकणं, सिनियर्सबरोबर बसणं, त्यांचा अनुभव तुमच्याकडे कुठेतरी फायदा होईल याच्याप्रमाणे बघणं, ह्या गोष्टी कमी झाल्यामुळे ना प्रत्येकाला वाटतं मला चांगलं कळतं. आणि प्रत्येकाचा आता एक लेन्स कुठली आली आहे की डेटा अनलेस मला ही इन्फॉर्मेशन फीड करतो, मला माहिती आहे की हा काय करणार. तसं नाही आहे ना. क्रिकेट मेकॅनिकल गेम नाही आहे, हा इन्स्टिंक्टिव्ह गेम आहे. आणि त्या इन्स्टिंक्टला त्यावेळेस त्याला काय वाटेल हे कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत. कारण मध्ये मी एक स्टेटमेंट पास केलं होतं की AI स्पोर्ट्समध्ये सगळ्यात कमी अफेक्ट होईल, कारण इट्स द फिजिकल इंटरव्हेन्शन आणि त्याचा लागणारा इंटरफेस जो आहे तो AI काय कुठलंच टूल रिप्लेस करू शकत नाही. उदाहरण आता फॉर एक्झाम्पल ट्रेनिंगपासनं, फिजिकल ॲक्टिव्हिटीपासनं आज मी तुला सांगू शकत नाही ना माझ्या हातातनं बॉल असा निघेल. AI प्रेडिक्ट करू शकतं, पण मी ॲज अ बॉलर तुला सांगू शकत नाही की माझ्या हातनं आज बॉल सुंदर सुटणार आहे, पण AI कडनं नक्कीच चांगला येणार आहे. हा फंडामेंटल फरक आहे. कारण त्याच्यात आजचा बॉडी टायर्डनेसचा प्रकार आहे, माझा हॅमस्ट्रिंग टाईट झाला आहे, माझी बॅक स्टिफ आहे किंवा माझा शोल्डर सोर आहे, याच्यामुळे माझ्या हातातनं बॉल निघण्याची पद्धत बदलणार आहे. लाईकवाईज बॅटर्सचं त्याची पाठ स्टिफ असेल, त्याचे पाय नीट हलणार नाही, पण AI चांगलं प्रेडिक्ट करू शकणार आहे. बरं, हे मी म्हणत नाही की AI वाईट आहे, अजिबात नाही. AI इज डेफिनेटली गुड. बट स्पोर्टमधला जो इंटरफेस पार्ट आहे तो खूप लिमिटेड रोलचा आहे. कारण बॅट आणि बॉलची अनप्रेडिक्टेबिलिटी हाच खरा या क्रिकेटचा सगळ्यात मोठा एसेन्स आहे. आणि त्याची ब्युटीच ती आहे अनसर्टन्टीची. आणि ती अनसर्टन्टी कुठलीही टेक्नॉलॉजी कितीही ॲडव्हान्स झाली तरी आणू शकणार नाही. म्हणून मी म्हटलं की त्याचा इम्पॅक्ट तेवढा कमी असेल. इंटरेस्टिंग. निवड समिती सदस्य हा उल्लेख झाला मगाशी. तुमची 2 वर्षाची निवड समिती सदस्याची जी कारकीर्द झाली किंवा ती स्टिंट होती ती वादळी ठरली मुंबई क्रिकेटमध्ये. म्हणजे बऱ्याच अंशी, म्हणजे काही जणांना दुर्दैवाने फक्त त्याचा अंत ज्या पद्धतीने झाला म्हणून ती वादळी वाटते. पण तुम्ही अत्यंत, म्हणजे अजित आगरकर निवड समिती प्रमुख आणि तू त्या समितीत होतास 2 वर्ष, तुम्ही अत्यंत टफ कॉल्स, ब्रेव्ह कॉल्स सगळे घेतले. अभिषेक नायरला वगळणे, सूर्यकुमार यादवला रणजी ट्रॉफीमधून वगळणे कारण देऊन आशा आहे, म्हणजे तेव्हा बरंच काय काय चालायचं. त्या 2 वर्षांच्या स्टिंटबद्दल काय सांगा? मी एन्जॉय केलं.
कसं असतं माहिती आहे ना, आपण जर का आपल्या कामाच्या बाबतीत सिन्सिअर असू ना, तर टफ कॉल टफ वाटत नाहीत, कारण आपल्या त्या कामाबद्दलची श्रद्धा असते म्हणून आपण ते कॉल घेतो. हां, कदाचित त्यांनी ते परसिव्ह चुकीचे केले असतील, विच आय रिस्पेक्ट देअर डिसिजन, आय रिस्पेक्ट देअर इमोशन. पण आमच्या मनात ना मलाईस होता, ना आमचे इंटेंट चुकीचे होते, ना आम्हाला जाणून बुजून कोणाला टार्गेट करायचं होतं, ह्यातला कुठलाच ऑब्जेक्टिव्ह होता. त्यावेळेस परफॉर्मन्स हा क्रायटेरिया एक ठेवला होता आम्ही, आणि त्या क्रायटेरियावर आपण पुढे जात होतो. बरं, मुंबईच्या आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीची ब्युटी काय आहे? मुंबई ऑलवेज प्रिपेअर करते ट्रान्झिशन प्लॅन. म्हणजे जेवढे सिनियर्स आहेत तेवढे ज्युनियर टीममध्ये असतात, आणि हा वर्षानुवर्ष आलेला पायंडा आहे, हा आम्ही घातलेला पायंडा नाही आहे. त्यामुळे ट्रान्झिशन आणि सक्सेशन प्लॅन मुंबई नेहमीच तयार करते, आणि आम्ही पण तेच करायचा प्रयत्न करत होतो. वाईट कुठे वाटतं की जर का माझ्याकडे कुठला वेस्टेड इंटरेस्टवाला अजेंडा असेल किंवा मी बायस असेल, चुका सगळ्यांकडनंच होणार. इंटेन्शनल चुका आणि चुकून झालेल्या चुका ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. लोकांना असं वाटत होतं की आम्ही ह्यांना टार्गेट करतो, आम्ही अजिबात टार्गेट करत नव्हतो. ओपन कॉन्व्हर्सेशन सगळ्यांशी होत होते. त्यावेळेस ऑब्व्हियसली प्लेयर्सना ते नाही पटलं, त्यांनी त्याच्याबद्दल आवाज उठवला, गुड लक टू देम. पण ह्याचा अर्थ आज तू बघशील, आज अजित अगरकर इंडियन क्रिकेट टीमचा चीफ सिलेक्टर आहे. म्हणजे अजित अगरकर चुकला होता का? अजिबात नाही. बरं, निलेश कुलकर्णीला फरक पडला नाही, कारण मला क्रिकेटमध्ये काहीतरी चांगलं करण्यासाठी यायचं होतं. क्रिकेटमध्येच माझं करिअर होतं हा विषयच नव्हता. त्यामुळे मला फरक पडला का? नाही. नुकसान कोणाचं झालं? मुंबई क्रिकेटचं. ह्याचं वाईट आणि सलतं असतं राहणारच ना. मुंबई क्रिकेटच्या नुकसानावर आपण येऊ, पण आधी अजित आगरकर नाव घेतलंस तो विषय. म्हणजे तेव्हा अशी टीका झाली होती की निवड समिती सदस्य सामने बघत नाहीत. किती सामने आणि कसे बघायचे हा सिलेक्शन कमिटीला दिलेला फ्रीडम असतं त्यांचं, का प्रत्येक सामन्याला जाऊन बसणं 8 तास हे महत्त्वाचं असतं? आमची एक फिलॉसॉफी होती की तुम्ही कंपल्सरी सगळे मॅचेस बघणं ह्याच्यापेक्षा एखादा फीडबॅक ग्रासरूटमधनं आला आहे की अरे हा प्लेअर चांगला आहे, ह्याला बघायला पाहिजे. सो परफॉर्मन्स हे यार्डस्टिक जरी असेल तरी टॅलेंट स्काउट करणं मुंबईला तयारसाठी, ह्याच्यासाठी आम्ही मॅचेस बघत होतो. आणि जर का त्यांचं हे क्रिटिसिझम असं होतं, त्यांनी पेपरवर दाखवावं की आम्ही किती मॅचेस नाही बघितले आहेत. आणि मी तर माझ्याकडे आजही ती फाईल रेडी आहे. माझ्याकडे आजही ती फाईल मी जपून ठेवलेली आहे की कोणी मला प्रश्न विचारावा की मी मॅचेस किती बघितल्या. कसं असतं माहिती आहे ना, की काही लोकांना काही गोष्टी जड गेल्या. कदाचित त्यांच्या क्लबचे प्लेयर्स असतील, कदाचित त्यांचे फेवरेट प्लेयर्स असतील जे त्यातनं वगळले गेले, त्यामुळे त्यांना त्याचं दुःख झालं. आणि मग त्यांनी एक स्कीम बनवली, एक लॉबी बनवली आणि त्यातनं आम्हाला काढलं. पण जसं मी आत्ता म्हटलं, त्याच्याने नुकसान मुंबई क्रिकेटचं झालं रे. अजित आगरकर आज चीफ सिलेक्टर बनला आहे, निलेश कुलकर्णी माझ्या ISMमध्ये बिझी आहे. वाईट काय वाटतं की मुंबई क्रिकेट ज्या स्तराला आपण बघत होतो आणि ज्याच्यासाठी हे कॉल घेतले गेले होते, अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतरचा परफॉर्मन्स असा सेन्सेक्ससारखा वरती खालती झाला. याचं दुःख आहे. जे आत्तापर्यंत मुंबईचा ग्राफ नेहमी असा असायचा, एखाद दुसरा सीझन खाली जायचा आणि परत वरती येऊन आपण मेंटेन करायचो. आता तसं होत नाही. गेल्या 2-3 वर्षात आपण एवढं नाही केलं. 3 वर्षापूर्वी एकदा जिंकलो, त्याच्या आधी 3 वर्ष जिंकलो नव्हतो. सो हा जो ग्राफ फ्लक्च्युएशन आहे, तो टॅलेंट पूल जो तयार करायला पाहिजे, तिकडे कुठेतरी आपण कमी पडतोय असं मला वाटतं. ओके, क्लब्सचा उल्लेख केलास. एक मुंबई क्रिकेटमध्ये गेल्या दशकभरात दर महिन्यागणिक वाढती कुजबूज आहे की मुंबई क्रिकेटमध्ये वशिलेबाजी अत्यंत वाढीवर आहे. तू जेव्हा बाहेर असताना जी कुजबूज ऐकत होतास, ते तुम्ही तिथे असताना खरंच हा प्रकार डिरेक्टली इनडिरेक्टली होतो का, किंवा करायचा प्रयत्न केला जातो का? हे बघ, माझं ऑनेस्ट सबमिशन याच्यासाठी, तो होतो का नाही होतो हा प्रकार मला माहीत नाही. आम्ही जेव्हा होतो तेव्हा ह्यातल्या कुठल्याच गोष्टी एंटरटेन केल्या नाहीत. कदाचित म्हणून आम्ही त्यांच्याशी डोईजड झालो. पण त्याचा अर्थ असा नाही ना की ते बरोबर आणि आम्ही चूक, किंवा आम्ही बरोबर आणि ते चूक. हा प्रत्येक सिच्युएशनचा एक स्टँडर्ड थंब रूल आहे. आम्ही त्याच्यात कधी क्वेश्चन नाही केलं ना, पब्लिक प्लॅटफॉर्मवर आम्ही कधी बोललो. ह्या गोष्टी होत आत्ता जरी असतील तरी माझं एक सिम्पल म्हणणं आहे, मुंबई क्रिकेटमध्ये टॅलेंट नाही हा कॉन्सेप्टच एक्झिस्ट करत नाही.
मला उलट सगळ्यांना हेच सांगावं असं वाटतं की आपण मुंबई क्रिकेटचं टॅलेंट जे आहे त्या टॅलेंटवर काम करण्यासाठी काय एफर्ट घेतो याला जास्त महत्त्व देऊया. आपल्याला रिझल्ट्स इज अ बाय प्रोडक्ट. एका लेवलला मला आता तुला असं विचारायचं आहे, ओके आपण एज ग्रुपकडे आत्ता जास्त नको बोलायला, सिनियरच्या बाबतीत, सिनियर मेन्सच्या बाबतीत मुंबई इंडियन्स आणि मुंबईचा सिनियर संघ अक्रॉस फॉर्मॅट्स हे साधारण पॅरलल झालं आहे का, की टॅलेंट स्पॉट लवकर बरोबर होतं पण टॅलेंट ग्रूम होत नाही? कारण म्हणजे अशी मांदियाळी आपण देऊ शकतो दोन्हीसाठी. IPLमध्ये मुंबई इंडियन्ससाठी युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेलपासून आत्ता गेल्या वर्षी रिसेंट एक्झाम्पल KKRमध्ये जाऊन कोण चांगला खेळ, रसिकदारचं RCBमध्ये खेळतोय ते घेऊ. तसंच मुंबईचं गेल्या 8 ते 10 वर्षात एक 15 बॅटर्स आणि पेस बॉलर्सचं सोडूनच दे, म्हणजे 1 ते 5च्या मध्ये सामने खेळलेले किती, म्हणजे ते जर तिथे पोचायला चांगले होते तर ते कुठे गायब झाले हा जो प्रश्न पडतो, हा प्रश्न तुम्हाला पडतो का? तुमची चर्चा होते का जेव्हा? 100% होते. आणि आज क्रिकेटर्स वाईट पण वाटतं आणि वाटायला पण पाहिजे. कारण पूर्वी असं म्हणलं जायचं की मुंबई क्रिकेटमध्ये डेब्यू करणं कठीण आणि मुंबई क्रिकेटमध्ये सर्व्हाइव्ह करणं इंडियन टीमपेक्षा सुद्धा जास्त कठीण काम आहे. आणि आता जर का आपण तेवढं इझिली देत असू ती मुंबईची कॅप, तर कुठेतरी गणितं चुकत आहेत की ती करेक्ट करायची गरज आहे. दुसरं महत्त्वाचा त्याच्याच एक्सटेन्शनचा भाग की जसं मी म्हटलं की आपण प्लॅनिंगमध्ये कुठे कमी पडतोय ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. प्लॅनिंग म्हणजे कसं की ट्रान्झिशन प्लॅन सिनियर प्लेयर्सचा आणि ज्युनियर्सचा ग्रूमिंग प्लॅन, की एका ज्युनियर बरोबर किंवा एका सिनियर बरोबर 4 ज्युनियर लावून दिले की तू ह्यांना मेंटॉर करायचं, ह्यांना ग्रूम करायचं आणि ह्यांना ट्रेन करायचं आहे, कारण वी सी अ पोटेन्शियल इन दिस. हा जो प्लॅन सक्सेशनचा असतो ना, कुठेतरी मला असं वाटतं मधल्या काही काळात हे अप अँड डाऊन झालं. ते एकदा स्ट्रीमलाईन झालं ना तर टॅलेंट परफॉर्म करायला मुंबईमध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. पण मग याच्यात ओके प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय झाले, याच्यात सोल्युशन काय? म्हणजे उदाहरणार्थ, कारण मुंबईचा संघ हा बवंशी इतर कुठल्याही राईट माणूस राईट ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे ते ट्रान्झिशन हँडल करण्यासाठी नवीन संस्था तयार करायची नाही अजिबात नाही आहे तीच. आणि हे अजिंक्य नाईक, सेक्रेटरी, ॲपेक्स काउन्सिल चांगलं काम करतायत, पण तुमच्याकडे राईट माणसं आणून राईट माणसांकडनं चांगलं काम करून घेणं हे पण तुमचंच काम आहे की, हे पण एक वेगळं स्किल आहे. आज तुम्ही जर का एका ट्रान्झिशन प्लॅनवर काम करताय, म्हणजे आता एक उदाहरण देतो की आम्ही जेव्हा ज्युनियर होतो ना तेव्हा रवी शास्त्री, संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर सिनियर होते, विनोद कांबळी, तर ते आम्हाला खूप गोष्टी सांभाळून घ्यायचे आणि मग आम्हाला करेक्ट करायचे, अरे असं इथे सिच्युएशनमध्ये असं नको करू, असं कर, किंवा ह्याच्यात असा विचार कर की त्याच्याने हे होईल. जेव्हा आम्ही सिनियर झालो तेव्हा मग आविष्कार साळवी, स्वप्नील हजारे किंवा हे सगळे बाकीचे भाविन ठक्कर किंवा सगळे आले, तेव्हा आम्ही हा रोल आमचा सिनियरकडनं शिकलेला आम्ही ज्युनियरवर केला. मग ही गोष्ट पास ऑन का नाही होते? मग गॅप कुठे येते? मग ती गॅप पहिले आयडेंटिफाय करा आणि त्याला लागणारे राईट माणसं तिथे उभी करा. जर का त्या राईट माणसांकडनं ती राईट मेंटॉरशिप, राईट इन्फॉर्मेशन, राईट स्किल्स, राईट हे पास ऑन झालं, आपोआप ते ग्रूम होतील, आपोआप ते त्यांच्या लेवलच्या 2 स्टेप वरती परफॉर्म करायला लागतील. जेव्हा आम्ही इन्व्हॉल्ड होतो तेव्हा आम्ही एक इनिशिएटिव्ह केला होता सिलेक्टर्सच्या ह्याच्यात. आम्ही काय केलं होतं की एका सिनियर बॉलरबरोबर अंडर-23 आणि अंडर-19चे 2-2 किंवा 3-3 बॉलर्स बरोबर टाईम घालवतील. का? की तो सिनियर काय विचार करतो या सिच्युएशनमध्ये हे शिकायला मिळणं वेळ घालवून, हे खूप महत्त्वाचं असतं. त्याचा फायदा पण झाला, बरेचसे प्लेयर्स ते ग्रूम होऊन, जसं शम्स मुलानी आला, तनुष कोटियन आला, हे ते हळूहळू ग्रूम होऊन तिथपर्यंत पोहोचले. ते तेव्हा ज्युनियर होते. सो हे जे तुम्ही जेव्हा आता ह्याचं काय क्रेडिट नाही घेते मी, पण सांगायचा मुद्दा काय की तुम्हाला कुठेतरी ह्या इन्व्हेस्टमेंट करायला लागतात ज्याचे रिझल्ट्स 2, 5, 7 वर्षानंतर तुम्हाला दिसतात. मग कदाचित ते होत नाहीये का? जर का होत नसेल ते करेक्ट करण्यासाठी एफर्ट घ्यायची गरज आहे. हे त्याचं सोल्युशन आहे. राईट. ओके, मला जो विचारायचं होतं म्हणजे नवीन संस्था, म्हणजे संस्था नाही संस्थान म्हणायचं होतं मला, की म्हणजे मुंबई हे इतकं रिझल्ट ओरिएंटेड टीम आहे मेन्स सिनियर क्रिकेटमध्ये की अंतिम सामन्यात नाही पोचले तर कॅप्टन जातो किंवा कोच जातो किंवा दोन्ही जातो असा साधारणपणे समज होता आत्तापर्यंत होता. सो त्या दृष्टीने मग तो जो ब्रिज बनवू शकेल असा कोणी डिरेक्टर ऑफ क्रिकेट,
जो सगळीकडे काम करेल वगैरे, ही मुंबई क्रिकेटला आवश्यकता आहे का नाही विशेष तुला वाटतं? आत्ताच्या ह्याला घडीला आहे. आणि आता कसं झालं आहे माहिती आहे का, दोन त्याला वेगळे कारण आहेत. आज BCCIच्या सपोर्टने ना प्रत्येक स्टेट असोसिएशन खूप चांगलं करायला लागलं आहे, कारण दे आर फायनान्शियली इंडिपेंडंट. त्यामुळे त्यांच्या इन्व्हेस्टमेंट कुठे झाल्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर, टॅलेंट, रिसोर्सेस, या सगळ्या ठिकाणी त्यांनी आता तू बघ, मुंबईचे कमीत कमी 10 ते 12 रिटायर्ड प्लेयर्स स्टेटसाठी कोचेस किंवा बाकीची कामं करत आहेत. याचा अर्थ मुंबईच्या टेम्पलेटला कोणीतरी दुसरं फॉलो करायचा प्रयत्न करत आहे ना. मग आपल्याला 2 पावलं पुढे जाण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्याच्या गोष्टीची प्रॅक्टिस आपण करायला पाहिजे. कारण जर का तेच टेम्पलेट सगळीकडे फॉलो होत आहे तर मग आपण आणखीन काय चांगलं करू शकतो, मग आपल्याच लोकांना परत बोलून आपण आणखीन काय त्याच्यात ॲड करू शकतो, ह्याच्याबद्दल विचार केला तर प्रॉब्लेम असा सॉल्व्ह होईल. आत्ता आपण बोलायला सुरुवात करतोय त्याच्या काही तास आधी तमिळनाडू असोसिएशननी जाहिरात रिलीज केली आहे कोचेससाठी, ज्याच्यात त्यांनी मल्टी डे आणि लिमिटेड ओव्हर्स असे 2 वेगळ्या कोचेसची आवश्यकता, म्हणजे जाहिरात केली आहे 2 वेगळ्या कोचेसची अपॉइंटमेंट. ही काळाची गरज ओळखून तमिळनाडू पुढे जाते मुंबई क्रिकेटला पण, कारण मुंबई क्रिकेट इन मोर वेज दॅन वन हे इंडियन क्रिकेटमध्ये ट्रेंड सेटर राहिलेलं आहे. ती गरज तुला वाटते आणि ते करायची आवश्यकता आहे? मला अजिबात नाही वाटत. आता तमिळनाडू वेगळा विचार करते, ते तिकडे कोण बसले ते आत्ता मला माहीत नाही, आणि कोणी हा एकदम छान असा युरेका मोमेंटवाला थॉट आणला आहे माहीत नाही. पण माझं असं सबमिशन आहे की एकच कोच, एकच टीम, एकच सपोर्ट स्टाफ जे टीम बॉन्डिंग आणि जेल होऊ शकतं एक्स्ट्रॅक्ट करायला, ते डेफिनेटली बेटर राहील 2 वेगळ्या टीमबरोबर. कारण कसं असतं, एक सिनियर कोच त्याच्याबरोबर त्याला लागणारे ज्युनियर कोचेस पण घेऊन येणार, त्याला लागणारे ट्रेनर्स घेणार, म्हणजे अख्खे 2 वेगवेगळ्या. म्हणजे थोडक्यात आता मी आजच्या ज्या रोलमध्ये आहे तो असं होईल की मी 3 दिवस एका वेगळ्या कंपनीसाठी काम करणार, 3 दिवस दुसऱ्या कंपनीसाठी काम करणार, आणि दोघांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या आहेत. तर ॲज अ प्लेयर जो ज्युनियर आहे त्याचं कन्फ्युजनच्या बाबतीत कोणीच विचार करत नाही आहे, आणि शेवटी तोच प्लेयर जाऊन ग्राउंडवर परफॉर्म करणार आहे. म्हणजे नुकसान टीमचंच होणार आहे. राईट. सो योग्य व्यक्तींची निवड विचारपूर्वक करणे हे मुंबई क्रिकेटला परत रुळावर आणण्यासाठी. आणि गंमत अशी आहे, म्हणजे आत्ता आपण जसं तू उल्लेख केलास की आत्ताच्या मॅनेजिंग कमिटी आणि ऑफिस बेरर्सचा त्यांचा काउंटर असा असू शकेल की सलग 3 वर्ष बेस्ट असोसिएशनचं अवॉर्ड मिळालंय, 100% मिळालं, अजून काय पाहिजे. चुकीचं काहीच नाही आहे. पण त्याच्यानी माझं दुसरं सबमिशन आहे. बघ कसं असतं, आता राजू कुलकर्णी पण चांगलं काम करतोय ॲज अ CIC चेअरमन, पण राजू कुलकर्णीचं CIC चेअरमनचं काम चांगलं करतोय. त्याचप्रमाणे मग लागणारे जे सपोर्टचे डिपार्टमेंटचे हेड आहेत ते चांगलं काम करतायत का? कदाचित नाही. म्हणून आपल्याला रिझल्ट फ्लक्च्युएटिंग मिळतो. पण टीमचा परफॉर्मन्स ज्युनियरपासनं मुंबई असोसिएशनचा परफॉर्मन्स ओव्हरऑल खूप चांगला आहे. त्याच्यात भरपूर क्रायटेरियाज आणि फिल्टर्स आहेत, जसं विकेट्स आहेत, कंडिशन्स आहेत, ग्राउंड्समन्स आहेत, ह्याच्याबरोबर टीम परफॉर्मन्स हा क्रायटेरिया त्याच्यात ॲड होतो. माझं सबमिशन असं आहे की ट्रान्झिशन प्लॅन आणि फ्युचर प्लॅन हे इन्व्हेस्ट केल्यानंतर आज अजिंक्य नाईक केवढा ओपननेस दाखवतो की सजेशन दिलं तर तो ॲक्सेप्ट करतोय, त्याला प्रोॲक्टिव्हली रिस्पॉन्ड पण करतोय, नवीन सजेशन वेलकम करतोय. मग आपण राईट माणसं का नाही इन्व्हेस्ट करत? सी, एंड ऑफ द डे तुम्हाला राईट माणसंच राईट काम करू देणार आहेत आणि राईट रिझल्ट देणार आहेत. कुठेतरी हे गणित आपलं चुकलं असेल ते करेक्ट करायची गरज आहे. एवढंच सबमिशन आहे माझं. ओके. मुंबई क्रिकेट हा एवढा जिव्हाळ्याचा विषय असला की आपण थोडंसं वावत जातो. मुंबई क्रिकेटचंच म्हणजे आपण आता परत 2 ते 3 दशकं मागे जाऊ. तुमच्या काळात ती जी परंपरा मुंबई क्रिकेटची याची जाणीव करून द्यायची आवश्यकता नव्हती कोणाला, जे गेल्या दशकभरात, म्हणजे तुम्ही सिलेक्टर असताना हेड कोच विनायक सामंत असताना एकदा त्यांना आम्हीच म्हणजे प्रश्न विचारलेला असताना ते म्हणले की हो, आजकाल मुंबई क्रिकेटच्या क्रेस्टचं महत्त्व खेळाडूंनाच समजत नाही. ओके, तर त्याचं प्रेशर घेण्याची गरज होती का, ती जबाबदारी होती? हे एखाद्या तुझ्या सुरुवातीच्या काळातल्या किस्स्यामध्ये जर तू आम्हाला सांगितलंस. कसं आहे माहिती आहे अमोल, ह्याच्यात एक सिम्पल गोष्ट आहे, ते जर का पटकन मिळालं ना त्याची किंमत राहत नाही. ते भरपूर मेहनत केल्यानंतर मिळालं ना त्याची व्हॅल्यू राहते. आणि व्हॅल्यू फक्त पैशात नाही होत, ती व्हॅल्यू म्हणजे त्याच्या मागची मेहनत, त्याला लागणारे आर्स, त्याला लागणारे दिवस, त्याला लागणारे महिने, तू घास घासली आहेस का? एकच स्वप्न बघितलं की मला मुंबईला खेळायचं आहे. जेव्हा तू
ते स्वप्न आणि तो ध्यास घेऊन खेळतोस आणि त्याच्यासाठी लागणारे सगळे सॅक्रिफायसेस करतो, सगळ्या ॲडजस्टमेंट करतो, तुझी फॅमिली ॲडजस्ट करते, तू प्रत्येक गोष्टीला म्हणजे आता फॅमिली इव्हेंट असेल, लग्न मुंज किंवा कुठले सण असतील, ते न करता तू कशाला वेगळ्याला प्राधान्य देतो. त्याच्या मेहनतीनंतर जेव्हा तो दिवस येतो ना, तेव्हा यू स्टार्ट व्हॅल्युइंग एव्हरीथिंग. आणि ते कुठेतरी कमी झालं ना, तर मग कधी कधी असं वाटतं की अरे याला एवढं इझिली का मिळालं. घे ना अजून 5-5 विकेट 15 वेळा, कर ना अजून 100-10. त्याच्यानंतर जेव्हा जी कॅप मिळते ना, त्याचं जे समाधान असतं ना, ते कशातच मोजू शकत नाही. तर कधी कधी कुठेतरी असं वाटतं की ती जाणीव करून द्यायची गरज यंगस्टर्सच्या मध्ये जर का ज्युनियर लेवलपासून घातली ना, की नाही बाबा 100 इज लाईक अ 5 विकेट किंवा 5 विकेट इज लाईक अ 100. तुला जर का कुठल्याही टीममध्ये खेळायचं आहे तर बॅटर असशील तर 100 करायचे, बॉलर असशील तर 5 विकेट करायचे. हा तुझा जॉब डिस्क्रिप्शनचा भाग आहे. त्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न सुरू कर. सुरुवातच तशी करायची. ओके. सो जेव्हा तू सिनियर झाला होतास की आणि तेव्हाच्या तरुणाचं म्हणणं होतं की तो खूपच गल्फ तयार झाली होती सिनियर्स आणि ज्युनियर्समध्ये. तो पूल बांधण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी केलेली एखादी गोष्ट, एखादा किस्सा आठवतोय? चंदूनी ना त्यावेळेस एक एक्सपेरिमेंट केलं. चंदूनीनं मुग्धा बावरेला, जी सायकोलॉजिस्ट होती, तिला आणलं आणि तिला काही प्रॉब्लेम सॉल्विंग पॉईंट ऑफ व्ह्यू तिला इंजेक्ट केलं ज्युनियर आणि सिनियर बरोबर. आणि ऑब्व्हियसली सिनियर्सचा रेझिस्टन्स जास्त होता, कारण आपल्याला सगळंच येतं असं वाटतं त्यावेळेस. त्यामुळे सिनियर्स वेगळ्या, आम्ही त्याच्या इन्क्लुडिंग मी म्हणजे मी दुसऱ्यांना दोष देत नाही, मी स्वतःला पण दोष देतो. आणि नंतर ज्युनियर्सला तिने हँडहेल्ड करायला सुरू केलं आणि आम्हाला रिझल्ट दिसायला लागले. त्याचं महत्त्व कळायला लागलं. आणि जेव्हा महत्त्व कळतं तेव्हा तुझा ॲक्सेप्टन्स वाढतो. जेव्हा ॲक्सेप्टन्स वाढला तेव्हा रियालिटीचं इंट्रोडक्शन झालं. आणि जेव्हा रियालिटीचं इंट्रोडक्शन झालं तेव्हा लक्षात आलं, अरे आपण हा विचार कधी केलाच नव्हता. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुला भरपूर वेळा जाणीव करून देतात. अरे आयुष्यामध्ये अरे आपल्या वेळी असतं आधी तर कदाचित आपलं अजून 5 वर्षाचं करिअर वाढलं असतं. हा विचार नक्की तुला टच करून जातो. त्यामुळे नेहमी म्हणतो एक्सपेरिमेंट, इनोव्हेशन आणि चेंज या गोष्टी अशा आहेत की तुम्हाला त्याच्याशी जमवून घेतलंच गेलं पाहिजे. राईट. आणि हे आय थिंक तुझ्या कर्णधार पदाच्या वेळेचं नाही, दुसरा वर्ष अमोलचा कर्णधार पदाचा पहिला सीझन, बरोबर, तेव्हाचा एक किस्सा मला रमेशने सांगितलेला आठवतोय आमच्याच गप्पांमध्ये, की तो म्हणला होता की ते नकळतपणे टीम बॉन्डिंग म्हणून तू रमेश, अजित, तुम्ही लोकांनी ठरवलं या तरुणाईबरोबर जेऊया. बरोबर. तर काय होतं? कसं होतं ना, ह्या यंगस्टर्सचा तो कॉन्सेप्टच नव्हता की एका रूममध्ये बसायचं, गप्पा मारायच्या आणि जेवायचं. तर आम्हाला ते कटाक्षाने जाणवलं की हे यंगस्टर्स आपापल्याच रूममध्ये किंवा आपापल्या ग्रुप्समध्ये बसत आहेत. आणि मुंबई इज नेव्हर नोन फॉर 5 वेगवेगळे ग्रुप. कधीच नसायचे. एकत्र ट्रेनमधनं, एकत्र बसमधनं, एकत्र फ्लाईटमधनं, एकत्र रूममध्ये जेवायचं, हा एक पॅटर्नच बनलेला. तेव्हा आम्हाला ते कटाक्ष कळलं की अरे वेगवेगळे का बसतात. कदाचित त्यांना भीती वाटत असेल, कदाचित त्यांना बोलता येत नसेल. तर तो आईस ब्रेक करण्यासाठी आम्ही मग जवळजवळ रोज रूममध्ये जेवण मागवायला लागलो आणि मग सगळ्यांना बोलवायला लागलो. तेव्हा त्यांना तो कॉन्फिडन्स आला की नाही. मग ते पण ओपन झाले, मग भरपूर गोष्टी शेअर झाल्या. आणि तिथे कसं असतं, तो आईस ब्रेक होणं गरजेचं आहे. एकदा तो ब्रेक झाला ना की मग ते रिस्पेक्ट राहतो, पण मग ते बॅरियर जो असतो तो कमी होतो. त्यामुळे आम्हाला तो एक कटाक्षाने असा एक इनिशिएटिव्ह घ्यायला लागला. अरे चला रे यार, फोन करून बोलवायला लागायचं की काय करतोय, नको बाहेर नव्हतं, चल जेवायला, मी जेवण मागवलंय. मग कधी रमेशच्या रूममध्ये, कधी माझ्या, कधी अजितच्या रूममध्ये, ज्याच्यामुळे हळूहळू त्यांना असं वाटायला लागलं की नाही बाबा, वी बिलॉंग हिअर. नाईस. ओके. निलेश, आपण गप्पा म्हणजे आय एम शुअर कधीही आपण परत अजून एक लवकरच गप्पा मारू, पण आत्ता हे थांबायच्या आधी एक माझ्या डोक्यात आलं की मी काही व्यक्तींची, तुझ्या सहकारी क्रिकेटपटूंची किंवा काही वेळेस विरोधी, त्यांची नावं घेतो आणि तू त्यांच्याबद्दल तुला काय वाटतं आणि ते एखादा किस्सा जर पटकन आठवला कोणाबद्दलचा. ठीक आहे, प्रयत्न करतो. येस. ओके, सुरुवात करूया. सुधीर नाईक. त्यांच्यामुळे मला आयडेंटिटी मिळालीच क्लब लेवलला. कारण मी जेव्हा कोणीच नव्हतो तेव्हा त्यांनी नॅशनलला मला पहिल्यांदा विश्वास ठेवून खेळवलं. सो मी ऋणी राहीन त्यांचा की त्यांनी तेव्हा माझ्यावर विश्वास दाखवला. सुनील गावस्कर. गावस्कर सरांनी जे मला शिकवण दिली आहे
की मी जेव्हा टीममधनं ड्रॉप झालो होतो तेव्हा एक लेसन शिकवलं मला. कारण आपण म्हणजे आमचं जनरेशन गावस्कर सरांना बघतच मोठं झालं आहे. कपिल पाजी, गावस्कर सर, रवी शास्त्री, दिलीप सर वगैरे. पण गावस्कर सरांची बोलण्याचा योग आला, त्यांच्याशी इंटरॅक्ट करण्याचा योग आला आणि तेव्हा त्यांनी जी शिकवण दिली ना ती आजही माझ्या लक्षात आहे की परफॉर्मन्स करून दरवाजा तोडायचा कसा, ऐकू जरी नाही आलं तरी बघायला लागेल. ही शिकवण माझ्यासाठी आयुष्यभरासाठी राहील आणि मी तेच प्रिन्सिपल क्रिकेट नंतर सुद्धा त्याच फिलॉसॉफीने इथे अप्लाय करतो. झहीर खान. झॅक आउटस्टँडिंग बॉलर होता. म्हणजे रॉ टॅलेंट कसं असतं आणि पोटेन्शियल केवढं असतं, त्याच्यानंतर त्यांनी जे अचीव केलं ते ट्रान्झिशन बघायला ना, कारण मी पण डोंबिवलीवरनं आलो होतो त्यामुळे मी इमोशनली ते रिलेट करू शकलो. श्रीरामपूरचा मुलगा तिकडे झोपडीत राहतो, ट्रेनवर हे करतो, स्ट्रगल करतो माहीत नसताना, आणि तिकडनं टू सी झॅक अचीव एव्हरीथिंग इन हिज लाईफ, माझ्यासाठी सगळ्यात मोठी सॅटिस्फाईंग गोष्ट. कारण मी त्याची अख्खी जर्नी नॅशनलमध्ये असल्यापासून खूप क्लोजली बघितली आहे. आणि ते ट्रान्झिशन नंतर 2001 साली मी त्याच्याबरोबर जेव्हा इंडियाला खेळलो तिथे जो मच्युअर्ड झहीर खान होता ना, ते बघून प्रचंड समाधान मिळालं. त्यांनी जे अचीव केलं आहे ना, कुडोज टू हिम. झहीरच्या बाबतीत एक योगायोग आहे की तुम्ही मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये एकत्र होतात. त्याच्या उमेदीच्या काळात अख्खा ते नॉकआउट्स 96-97चे नॉकआउट्स संजय आणि बल्लू सर बरोबर. आणि त्यांनी अखेर जेव्हा मुंबईचं पदार्पण केलं त्या सामन्यात तू 11मध्ये नव्हतास. हा तुमचा कधी विषय झालाय का? ॲक्च्युली नाही झालाय. हा वेगळाच कोइन्सिडन्स आहे. म्हणजे त्यावेळेस मला आठवत आहे रूम पार्टनर पण होता आणि झॅक लास्ट मिनिट इन्क्लूड केलं होतं संजय मांजरेकरनी मध्य प्रदेशच्या मॅचला, कारण स्पेशल टॅलेंट आहे म्हणून त्याला इन्क्लूड केलं होतं. आणि हे एक इंटरेस्टिंग पीस आहे. म्हणजे माझ्या लास्ट मॅचला मी जेव्हा खेळत नव्हतो तेव्हा झॅक खेळला आणि मी 11त नव्हतो. एक दिवस नक्की झॅकशी या विषयावर बोलीन, कारण त्याच्यामधल्या अख्ख्या पिरियडमध्ये ना आम्ही क्लब क्रिकेट एकत्र खेळलो, कंपनी क्रिकेट अगेन्स्ट खेळलो, पण मुंबईसाठी एकत्र नाही खेळलो. इनफॅक्ट एक मॅच मुंबई वर्सेस बरोडा झॅक अगेन्स्ट खेळला MIGला, पण एकत्र खेळण्याचा योग कधीच नाही आला. जो इंडियाला आला पण मुंबईला नाही आला. राईट. लवली. ओके. चंद्रकांत पंडित. चंदू टास्क मास्टर, पण व्हेरी स्ट्रॅटेजिक. म्हणजे इकडनं खूप हुशार. गेम रिडिंगचं त्याचं जे नॉलेज आहे ना ते आउटस्टँडिंग आहे आणि त्याच्याकडनं शिकायला म्हणजे सो मच सो की विकेटचा स्लोप, विकेटचा अँगल, गवताची डेन्सिटी इथपासनं ते कुठल्या अँगलनी काय करायला पाहिजे, फिल्डिंग कशी ठेवायला पाहिजे किंवा आउट ऑफ द बॉक्स विचार कसा करायला पाहिजे. आय थिंक चंदूकडनं मला हे खूप शिकायला मिळालं. आणि चंदूनी बऱ्याचदा कधी हार्ड, कधी प्रेमाने, पण ह्या गोष्टी बिनधास्तपणे शेअर केल्या. आय थिंक ती एक ग्रेट क्वालिटी चंदूची आहे की आयडिया, विचार कसा करतो आणि वेगळा विचार कसा करायचा हे शेअर करायला सुद्धा, म्हणजे ते नॉलेज शेअर करायला सुद्धा मोठं दिल लागतं आणि चंदूमध्ये ते आहे. विनोद कांबळे. माझ्या दृष्टीने सचिन आणि विनोद ऑन पार. टॅलेंट वाईज विनोदकडे सुद्धा जे अबिलिटी होती ना आणि जे त्याचं जे गेम ॲज अ बॅटर जे गेम रीड करायची सिच्युएशन होती ना ती फिनॉमिनल होती. म्हणजे आपण म्हणतो ना की पूर्वी असं एक सांगायचो की जेव्हा फॉर्म्युला 1 सुरू झालं ना की गाडी अशी झुपकन जायची, तर विनोदचं ना त्याच्या बॅटिंगच्या बाबतीत तसं होतं की असा थोडासा 1-2 बाउंड्री मारत 25-30 वर असायचा आणि सडनली विथिन नो टाईम डायरेक्ट 70-75 वर पोचायचा. सो त्याचं जी अबिलिटी आणि स्किल होती ना आणि त्याच्याबद्दल म्हणजे मी असे कित्येक इनिंग्स बघितले आहेत विनोदच्या की टर्निंग ट्रॅकवर अगेन्स्ट द स्पिन तो ॲट विल मारत होता. म्हणजे वानखेडेला म्हण, बाहेर म्हण की स्टेप आउट होऊन मिड विकेटला मारतोय किंवा लेग स्पिनर आणि लेफ्ट आर्म स्पिनरला स्टेप आउट होऊन कव्हर्समधनं टर्निंग ट्रॅक, विच इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट शॉट्स यार. आणि ड्रेसिंग रूममध्ये विनोद कांबळे वॉज सच अ फ्रेश ब्रेथ ऑफ एअर की तो ॲटमॉस्फिअर नेहमी लाईट ठेवायचा कुठलंही सिच्युएशन असू दे. विनोद कांबळे वॉज अन इंटिग्रल पार्ट आणि माझ्यासाठी ग्रेट कंपनी टू हॅव इन द ड्रेसिंग रूम. दोन्ही बाबतीतला आम्हाला किस्सा सांगे की तो एक इनिंग्स तिची कधी विसरू शकणार नाहीस तू त्याची आणि ड्रेसिंग रूममध्ये. कसं आहे, एक इनिंग होती मुंबई वर्सेस बरोडा ॲट वानखेडे. स्वरूप आणि एक लेफ्ट आर्म स्पिनर होता, मग त्याचं नाव आता तो मॅच रेफरी आहे, बुच वाल्मिक बुच, दोघं होते आणि तुषार आरोठे होता. तर त्या विकेटवर अमोल ॲट विल स्टेप आउट होता आणि टर्न आणि बाउन्स वानखेडेला त्यावेळी रेड सॉईलमुळे ना स्वरूप पण आला होता आणि तसा हाय आर्म टाकायचा, तो मस्त टर्न आणि बाउन्स व्हायचा. विनोद कांबळे ॲट विल मिड विकेटला मारत होता
आणि स्टेप आउटहून सरळ छकडी मारत होता वानखेडेला, आणि तेच वाल्मिक बुचला स्टेप आउटहून कव्हर ड्राईव्ह मारतोय, कट मारतोय अगेन्स्ट द स्पिन. सी हे टॅलेंट आणि अबिलिटी असल्याशिवाय आणि कॉन्फिडन्स असल्याशिवाय तू करूच शकत नाही. ती एक इनिंग झाली. आणि दुसरा एक वेगळा किस्सा सांगतो, म्हणजे फार कमी वेळा कदाचित हा किस्सा बोलला गेलाय. ती ग्वाल्हेरची मॅच होती. त्या ग्वाल्हेरच्या मॅचला ना आम्हाला ॲज अ युनिट जास्त प्रेशर कोणाचं होतं, रमण लांबाचं होतं. कारण जर का तो क्रीजवर राहिला तो 100चे 200, 200चे 300 फास्ट पेसनी करतो. त्यांना एक किस्सा झाला होता. विनोद कांबळी पॉईंटला फिल्डिंग करत होता आणि पारस मावरेनी मस्त, मी स्लिपमध्ये होतो फिल्डिंगला, तेव्हा संजयने एक एक्सपेरिमेंट केलं होतं की मला स्लिपमध्ये ठेवलं होतं. तर मला ना असा मस्त बॉल दिसला, पारसने असा आउटस्विंग टाकला आणि बाहेर जाताना दिसला. आणि रमण लांबा बॅकफूटला खेळायचा, असं त्याची एक युनिक ॲक्शन होती. आणि त्याने असा ठाक्कन बॅकफूट असा केला आणि तो पॉईंटला गेला आणि हातातनं सुटला, कांबळीने कॅच टाकला. तर आम्ही सगळे अरे यार कांबळ्या, तर वरती आम्हालाच बोलला अरे दिसला नाही ना, काय करताय तुम्ही. म्हणजे दॅट वॉज कांबळी फॉर अस. कॅच सुटल्याचं दुःख बाजूलाच राहिलं, पण तो आम्हालाच बोलला की अरे बॉल नीट दिसला नाही ना मला. म्हणजे असा होता तो कॅरेक्टर की त्यात सुद्धा कुठेतरी पॉझिटिव्ह तो शोधायचा. आणि ड्रेसिंग रूममध्ये ही वॉज अनबिलिव्हेबल. म्हणजे कुठलीही सिच्युएशन, किती प्रेशर असू देत, काही असू देत, कांबळी ड्रेसिंग रूममध्ये असेल तर एकाची टेर खेचणार, याची मस्करी करणार, जोक मारून ॲटमॉस्फिअर लाईट करणार, बिनधास्त होता. सॉरी, कांबळीच्या बाबतीत एक प्रश्न मला कायम पडतो की विनोद कांबळी हा साध्या मराठीत विक्टिम ऑफ परसेप्शन होता का रे त्याच्या करिअरच्या पीकला? आता त्याला ना आपण वेगवेगळे पैलू देऊ शकतो की कधी कधी काय असतं ना, एवढं टॅलेंट होतं ना त्याच्याकडे की कदाचित त्यालाच कळलं नाही त्याच्याकडे एवढं टॅलेंट होतं, त्यामुळे तो कदाचित जस्टिस देऊ शकला नाही त्याच्या टॅलेंटला. मी तर ह्या मताचा आहे. बाकी तर वेगवेगळे थिअरीज आहेत, वेगळ्या गोष्टीज आहेत, पण माझ्या दृष्टीने अ टॅलेंट जो कदाचित 50, 70, 100 टेस्ट मॅच खेळू शकला असता, माझ्या दृष्टीने जो फक्त 18-20 टेस्ट मॅच खेळू शकला, दॅट्स द आयरनी अँड दॅट्स द सॅड पार्ट ऑफ द स्टोरी. ओके, पुढचं नाव रोहित शर्मा. ज्युनियर क्रिकेटर म्हणून तो जेव्हा आला त्याच्याकडे काय कमालीचा वेळ होता. म्हणजे मला आठवतं आहे फर्स्ट डे नेट सेशन, मला आठवतं आहे मुंबईच्या ह्याच्यात रोहित आला आणि आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग CCIला होतं ते. रोहित आला आणि तो ज्या ॲट इज बॉल मीट करत होता ना, आता आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये एक टेक्निक आहे की बॉल कुठे मीट करतो त्याच्यावर कळतं की त्या प्लेअरची अबिलिटी काय. तर वसीम जाफर नंतर मी कुठला टॅलेंट असा बघितला माझ्या खेळण्याचे, सचिन बिचिन सोडून दे, विनोद सचिन वेगळ्या कॅटेगरीतले, पण मी जेव्हा क्रिकेटच्या ॲनॉलॉजीमध्ये बघतो की जे कम्फर्टेबली वेळ त्यांच्याकडे भरपूर आहे, तर वसीम जाफर नंतर जो मी लेझी एलिगन्स बघितला ना तो रोहित शर्माचा होता. की त्याचं तो स्टेप आउटहून जो नुसता टाईम करायचा ना त्याच्यावर सुद्धा बॉल स्टँडमध्ये जायचा, ज्युनियर क्रिकेटमध्ये सुद्धा. मी त्याच्याकडे ही अबिलिटी होती. त्याचं जे रीडिंग होतं ना त्या टाईम करायचं आउटस्टँडिंग होतं. म्हणजे फास्ट बॉलरला तो आता असं म्हणतात की इकडे मीट करायचा, इथे मीट नाही करायचा, किंवा स्पिनरला सुद्धा तो चांगल्या ह्याच्यावर टाईम करायचा. आणि त्याच्याकडे मग कट शॉटवर सुद्धा त्याला ना त्याची रेंज खूप मोठी होती. आणि स्पेशल टॅलेंट म्हणजे रोहित शर्मा वॉज फिनॉमिनली टॅलेंटेड. तू त्याचं ठेवलेलं टोपण नाव काय आणि का? त्यावेळेस अरे काय होतं, प्रत्येक मुंबई क्रिकेटमध्ये एक टोपण नावं ठरलेली असायची. त्याला आता इंडियन क्रिकेटमध्ये शाणा म्हणतात, पण तेव्हा मी छर्रा म्हणायचो कारण तो छर्ऱ्यासारखा होता, ते सगळं त्याचं हे होतं. आणि प्रत्येकाची एक टोपण नावं बनलेलीच असतात त्याच्यात. पण कारण तो त्यावेळेस त्याची ती बॅग वगैरे तो पडली होती आणि ते सगळा किस्सा झाला होता, त्याच्यानंतर त्याचं ते एक नाव पडलं होतं. पण मी अजूनही सांगतो, म्हणजे मी आजपर्यंत एवढे क्रिकेटर्स बघितले, भेटले, पण तो ज्युनियर क्रिकेटमध्ये जसा होता ना तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पण तसाच आहे. असा एवढं अचीव केल्यानंतर असा राहणारा प्लेअर मी नाही बघितला, क्वचितच बघितलाय की तो त्याच ह्यानी ग्रीट करतो, तेवढाच वेळ देतो, त्याच गप्पा मारतो, तशाच गप्पा मारतो. आय थिंक वेगळा आहे तो. अमोल मुजुमदार. अमोल अनफॉर्च्युनेट माझ्या दृष्टीने, जो इंडिया माझ्या दृष्टीने खेळायलाच पाहिजे होता, बट व्हेरी 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 अनफॉर्च्युनेट. लक म्हण, कदाचित आपण म्हणतो ना त्यावेळेस कदाचित ती गोष्ट झाली नाही त्याच्याकडनं की एक सिलेक्शन मॅचला 100 करायला पाहिजे आणि नेमकं त्यांनी 50-70 केले.
अदरवाईज अकॉर्डिंग टू मी ही शुड हॅव प्लेड ॲटलिस्ट 20 इफ नॉट मोर टेस्ट मॅचेस फॉर इंडिया. एवढं त्याच्यात पोटेन्शियल पण होतं आणि जे एवढ्या वर्षभरात प्रूफ पण झालं. आणि ही वॉज अ गुड रीडर ऑफ द गेम. सो अमोलची एक USP काय आहे की अमोल वॉज ऑलवेज अ गुड रीडर ऑफ द गेम. व्हेरी शार्प, व्हेरी फोकस्ड, व्हेरी, म्हणजे कधी आम्ही त्याला चिडवायचो पण की तो ओव्हर फोकस असायचा, जरा थोडंसं टोन डाऊन करायला लागायचं. पण माझ्या दृष्टीने व्हेरी अनफॉर्च्युनेट की जो इंडियाला डेफिनेटली डिझर्व करत होता. म्हणजे पॅडी सरांनंतर जो अनफॉर्च्युनेट नाव येतं तो अमोल मुजुमदारचं. आणि आत्तापर्यंत जी मी म्हणजे घेतली त्याच्यात एखादं नाव की ज्याचा उल्लेख माझ्याकडून राहिला पण तुला ते नाव घेतल्याशिवाय आपण थांबता येणार नाही. इंटरेस्टिंग. म्हणजे मला एक नाव अजून घेतलं गेलं नाही पण मला असं वाटतं की त्याच्याबद्दल फार कमी बोललं जातं कधी की मला असं वाटतं अबी कुरुविलला थोडा इंडियाला आधी खेळायला पाहिजे होता. जर का तो खेळला असता ना त्याचे स्टॅट्स वेगळे असते, त्याच्याकडे तेवढं टॅलेंट होतं. आणि तो जेव्हा पीकला होता ना तेव्हा अनफॉर्च्युनेटली इंडियाला खेळला नाही. म्हणजे त्याच्या बॉलिंग पीकला म्हणतोय. हा एक प्लेअर असा होता की जो सुपर प्लेअर पण अनफॉर्च्युनेटली नाही खेळू शकला. आणि नंतर आत्ताच्या लॉटमधलं जर का मला पर्सनली विचारशील तर मला बघायला आवडेल की ऋतुराज गायकवाड रेग्युलरली इंडियन टीममध्ये ॲटलिस्ट 2 फॉर्मॅट तरी खेळायला पाहिजे कन्सिस्टंटली. आणि एक नाव असं आहे की जे मला असं वाटतं की जे कदाचित मिस झालं, दॅट इज पृथ्वी शॉ. टॅलेंट वाईज बॉस त्याच्यासारखं टॅलेंट नाही बघितलं पण मे बी कुठेतरी काहीतरी मिस झालं आहे. आणि जे त्याला पण करेक्ट करायची गरज आहे आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना पण ते करेक्ट करायची गरज आहे. कारण इंडियाला पृथ्वी शॉ शुड हॅव प्लेड ऑर कॅन स्टील प्ले. बट हे 2 नावं आत्ताच्या करंट लॉटची मला असं वाटतं ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ जे डेफिनेटली चांगली सर्व्हिस देऊ शकतील. या 2 नावांमुळे मला आठवलं की एक नाव जे मला विचारायचं होतं ते राहिलं, वसीम जाफर. लेझी एलिगन्स ॲट अनदर लेवल. म्हणजे वसीम जाफरचा बॅकफूट पंच, ड्राईव्ह म्हण, कट म्हण, कुठलाही म्हण, म्हणजे चांगल्या बॉलला मागे जाऊन सर्वाईव्ह करायचं स्किल त्याच्याकडे होतं की त्याच्यामुळे तू ॲज अ बॉलर तो तुला पुश करायचा की हाफ वॉली टाक, की तो गुडलेन बॉल पण मागे आरामात खेळायचा. हे स्किल फार कमी जणांकडे असतं. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे जी रेंज ऑफ शॉट्स होते ना, म्हणजे त्याकडे स्वीप होता, स्लॉग स्वीप होता, कट, पुल, ड्राईव्ह आणि प्लस स्टेप आउट होऊन वरती मारायचा. त्यामुळे फुल पॅकेज होतं वसीम जाफर. आणि जो टाईम असायचा त्याच्याकडे, म्हणजे आम्ही ना एक फनी गोष्ट आम्ही प्लेयर्स बोलायचो की 2 लोकांची इंटेन्सिटी दिवसभर सेम असते. आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा एक विनायक सामंत जो पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत त्याच इंटेन्सिटी जोरात धावायचा आणि एक वसीम जाफर पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत त्याच इंटेन्सिटीने जायचा. एवढे दोघं डिस्टिंक्ट होते मुंबई टीममध्ये. प्रकाश, वसीमच्या उल्लेखावरून मला आठवलं आणि सुधीर नाईक सरांनी आपण सुरुवात केली, शेवट वसीमपासून करतोय. हा किस्सा खरा आहे का रे की तुम्ही लोक कायम सुधीर नाईक सरांना पिचसाठी काही रिक्वेस्ट असेल तर वसीमला सांगायचं कारण काय त्यांना तो आवडायचा? 100%. कारण सुधीर नाईक सर वसीमकडे स्वतःला बघायचे, त्यामुळे त्याच्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर खूप होता. आणि मला वाटतं 1-2दा तर मी कॅप्टन असताना नाईक सर काहीतरी मला बोलले की निलेश नाही अशी नाही विकेट करायची. त्यामुळे म्हटलं नवाब, मी वसीमला मी नवाब म्हटलं नवाब जाके जरा बोल ना यार सर को की अपने को ऐसा विकेट चाहिए. आणि मग वसीमनी सांगितल्यानंतर सरांनी ते ॲग्री केलं आणि ते झालं. सो ऑब्व्हियसली प्रत्येक सिनियर प्लेअरचा एक सॉफ्ट कॉर्नर असतो आणि नाईक सरांचा वसीम होता. आणि पण शेवटी तुला काम काढता आलं पाहिजे. परफेक्ट. हेच एक स्किल आपण शिकतो क्रिकेटमध्ये. सुरुवात आपण केली तिथेच आपण शेवट केली, शेवटही कॉर्पोरेट लेसननी करतोय आपण. 100%. येस. एकदम शेवटचा प्रश्न, पुढचा गप्पांचा भाग कधी करायचा? तू सांगशील तेव्हा. मला नेहमी आवडतं तुझ्याबरोबर गप्पा मारायला आणि तुमच्या इथे तुमच्या प्लॅटफॉर्मवर यायला. तू जेव्हा सांगशील तेव्हा मी तयार आहे. तर मित्र हो, निलेश कुलकर्णींनी सांगितलेलं आहे आपल्याला, तुम्ही हाक मारली की ते तुमच्या हाकेला होऊ देतील. तुम्ही सांगा पुढचा भाग कुठल्या विषयावर करायला तुम्हाला आवडेल, त्यांच्याकडून तुम्हाला काय अजून जाणून घ्यायला आवडेल. त्याचबरोबर आजचा भाग कसा वाटला याच्याबद्दलचा तुमचा फीडबॅक, तुमची मतं सगळं लगेच कमेंट्स बॉक्समध्ये मांडा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप, कमेंट, अजून काही मिस झालं असेल ते सगळं करा. निलेश कुलकर्णी पुन्हा एकदा आभार.
थँक्यू अमोल, मला बोलवल्याबद्दल. आणि तुम्ही मात्र विसरू नका, जे की आत्ता मी ज्याला आम्ही CTAs म्हणतो ते सगळे दिले. त्याचबरोबर काही झालं तरी हा भाग संपूर्ण बघितल्यानंतर निलेश कुलकर्णी सरांची मारलेल्या बाकीच्या गप्पा बघा. तुर्तास निलेश कुलकर्णी आणि अमोल कराडकर तुमची रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.